दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे। आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातला अतिशय महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय। मामांचं आगमन झाले। मामा, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये। तर आपण ऑन स्क्रीन पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून खूप छान असं टेलिकास्ट केलं जात आहे आणि दोन्ही पंच संजय भालेराव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता कल्याण घोरपडे। आता भारत आणि पाकिस्तान शारजामध्ये जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये देखील आपण कल्याण घोरपडे यांना पंचांचं काम करताना पाहिलं होतं। तर संदीप कदम मेमोरियल असेल किंवा मामा आपण मानाचा उपमुख्यमंत्री चषक असेल, संजय भालेराव हे त्या ठिकाणी होते अजय आवली यांच्या समेत। तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं शक्ती चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली कल्याण घोरपडे यांनी। तर दुसऱ्या बाजूला आपण संजय भालेराव यांच्या बाबतीत देखील बोलू शकता की केदार जाधव यांचे परम मित्र आहेत आणि ज्यावेळेस अंडर-19 मध्ये सिलेक्शन झालं होतं केदार जाधव यांचं आणि एक असा सामना पंढरपुरामध्ये त्यांनी खेळला होता ज्यावेळेला कर्णधार म्हणून आपण पाहिलं होतं। निश्चितच NP ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहताय आणि आता व्यासपीठावरती एक दिग्गज लीजंड खेळाडू अरुण कुलकर्णी यांचं आगमन झालेलं आहे। अभिनव क्रिकेट क्लबचं अर्थात त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं काम केलं जात आहे। तर मॅपल स्टीलचे CEO आहेत सर, आपलं सहर्ष स्वागत आहे। वेलकम, हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। आदरणीय सन्माननीय अरुण कुलकर्णी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं NP ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 और इस श्रृंखला का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर अब शुरू होता है। दीपक दादा प्रतिष्ठान बनाम इशिका 11 और फिलहाल ऑन स्क्रीन आप देख सकते हैं मैदान के अंदर बिल्कुल चर्चा करते हुए खिलाड़ी, गुफ्तगू जारी है, मंत्रणा जारी है। खास करके इस वक्त आप देख रहे हैं पप्पू रामगोड़े को। पप्पू रामगोड़े, शेरू लोहार, तुषार रंदिबे, नेहाल तुस्मत बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी मैदान के अंदर। उसके साथ सामने कृष्ण सातवते जैसा एक सबसे फेमस खिलाड़ी है टेनिस विश्व में। इन्होंने बिल्कुल अपनी अलग पहचान बनाई है। अशोक गायकवाड़ एक आक्रामक बल्लेबाज, युवराज के ऊपर निगाह रहेगी, सुधीर सावली के ऊपर निगाह रहेगी। और अब मैच शुरू हो रहा है। आकाश की तरफ मैं देख रहा हूँ तो किसी भी तरह के काले घने बादल नहीं है, धूप खिल चुकी है, अच्छा मौसम बन गया है। क्या जबरदस्त यहाँ हरा भरा ग्राउंड और एक बार फिर MS धोनी पैवेलियन, विराट कोहली पैवेलियन, सचिन तेंदुलकर पैवेलियन। यहाँ डाइस बहुत बड़ा, मंच बहुत बड़ा है और बहुत बड़े मंच पर बड़े सरपंच की ज़रूरत है। हमारे मंच पर हमारे महानुभाव श्रीमान अरुण कुलकर्णी जो लीजेंड खिलाड़ी हैं वो पहुंच चुके हैं। सर, आपका हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं। वेलकम। अभिनव क्रिकेट क्लब के माध्यम से क्रिकेट के लिए बहुत बड़ा योगदान अरुण कुलकर्णी साहब का। महानुभाव जितने मंच पर बैठे हुए सबका मैं स्वागत कर रहा हूँ। एक तरफ अजय आवले, संदेश पारते, अफजल मखदूम, सचिन बाड़, सागर दादा भिंताड़े,
हमारे साथ कॉम्बॉक्स में अक्षय निर्मल, एक तरफ अपडेटर मंदार, कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़े हुए हैं मामा जगताप जगताप और एक तरफ नीलेश हमारे स्कोरर। तो बल्लेबाज मैदान मैदान के अंदर आ रहे हैं। ये क्रूशियल मुकाबला आज के दिन का। कृष्णा सातपुते को आप एक बार फिर मैदान के अंदर देख रहे हैं। एक सुपरस्टार खिलाड़ी, टेनिस विश्व में बहुत बड़ा नाम और शानदार शानदार प्रदर्शन रहा है बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर। दूसरी तरफ से मैं देख रहा हूं उनका साथ निभाने के लिए युवराज झगड़े। और युवराज झगड़े की बात करें तो वह लेदर का अनुभव उनके पास, और एक तरफ टेनिस विश्व के सुपरस्टार खिलाड़ी कृष्णा सातपुते। अच्छा बैटल होगा। और गेंदबाजी करने के फिलहाल अपनी बॉलिंग मार्ग पर नेहाल तुस्मत जिन्होंने प्रभावित किया, एक ऑलराउंडर खिलाड़ी है। तो मैं आपको बताना चाहूंगा इसी का 11 के बाद पप्पू रामगुड़े, कप्तान शुरू लोहार, तुषार रणदीबे, नेहाल तुस्मत जैसे बेहतरीन खिलाड़ी। इसी का 11 हेमंत खैरे, सूरज पाकटे इनकी टीम। तो दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र महात्रे टीम के ओनर है। tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट, काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। सभी का मैं दिल के गहरे से स्वागत कर रहा हूं। बहुत अच्छा सपोर्ट दर्शकों का रहा है। कल अच्छे कमेंट भी आए थे और सब लोग कह रहे थे कि हम एक बहुत बड़ा इंटरनेशनल मैच देख रहे हैं, ऐसा फील आ रहा है। तो बहुत अच्छे संकेत है। पुण्य नगरी में इस तरह का माहौल बनाने की कोशिश, इस तरह का एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म देने का प्रयास नीलेश दादा भिंताड़े इनके माध्यम से बिल्कुल होता हुआ। एनबी ट्रॉफी 2022, नीलेश भिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022। इस श्रृंखला का आज के दिन का बहुत महत्वपूर्ण तीसरे दिन का पहला मैच दीपक दादा प्रतिष्ठान बनाम इशिका 11। इशिका 11 won the toss and elected to field first। हमारे मंच पर खास करके बहुत सारे महानुभाव बैठे हुए, सभी का मैं स्वागत कर रहा हूं। अरुण कुलकर्णी, अभिनव क्रिकेट क्लब और उसके साथ मैपल स्टील के सीईओ। और मैदान के अंदर मुकाबला शुरू हो रहा है। मैदान के अंदर मैच शुरू होता हुआ प्रारंभिक बल्लेबाज तैयार है और पावर प्ले का पहला ओवर कल्याण घोरपड़े ने इशारा किया। फील्डिंग की बात करें तो फ्लाइंग स्टिप गली एक खिलाड़ी इस वक्त पॉइंट पर मौजूद है। कवर पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ। पहली गेंद बहुत बढ़िया थी, टप्पा खाने के बाद उछाल लेते भी गेंद को खेल दिया कलात्मक तरीके से। गेंद स्क्वायर की तरफ आते भी एक रन दूसरे रन के लिए वापस आ रहे। तो विकेट के भी अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी कृष्णा सातपुते और एक तरफ युवराज झगड़े, दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है और खेलने का दोनों का तरीका अलग है। नेहाल तुस्मत ने इस पर जो कि सीजन में बहुत अच्छा प्रदर्शन किया था पृथ्वीराज चषक 2022 में एरलवाड़ी में, तो ये भी फॉर्म में खिलाड़ी, बल्लेबाजी भी बहुत अच्छी कर रहे हैं। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार है युवराज झगड़े। बैकफुट जाके पुल किया बहुत खूबसूरती के साथ गेंद को ऑन साइड पर, खिलाड़ी बाउंड्री रन पर मौजूद है। डीप मिड विकेट पर गेंद आ रही है तो एक रन का इजाफा। युवराज पहुंचे 3 पर, रन संख्या कुल मिलाकर 3 रन बगैर किसी नुकसान के। आज के दिन का ये क्रूशियल मुकाबला आप देख रहे हैं दीपक दादा प्रतिष्ठान और इशिका 11 के बीच। आज की जो इस प्रतियोगिता का जो तीसरा दिन है, तो तीसरे दिन की पहली गेंद बिल्कुल 9:58 पर आप देख चुके हैं। पहली गेंद पर डबल लिया था युवराज ने और उसके बाद में सिंगल आया था। 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और स्ट्रोक टाइमिंग बढ़िया गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई स्लॉक स्वीप कृष्णा सातपुते का। क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया, क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल। ये पसंदीदा स्ट्रोक है कृष्णा सातपुते का, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेलते हुए और इनके पारी का आगाज बहुत ही बेहतरीन है। इस चक्के की मदद से रन संख्या स्कोर 9 रन और कृष्णा सातपुते का खाता खुलता हुआ। ओवर पहला प्रगति पर है, मिडल लेग स्टंप पर गेंदबाजी हो रही थी तो इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया। स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया गया था नेहाल द्वारा।
ये फुल टॉस गेंद है, क्रीज के गहराई का ज्यादा इस्तेमाल करते कृष्णा सातपुते, गति परिवर्तन करना चाहते थे निहाल। फुल टॉस गेंद फाइन लेग क्षेत्र की तरफ आते हुए फाइन लेग पर बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन का इजाफा, कृष्णा पहुंच चुके 7 पर। रन संख्या फिलहाल अगर देखें तो कुल मिलाकर स्कोर डबल फिगर में। अक्षय निर्मल इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखने के लिए तैयार है। मंदार टेनिस क्रिकेट .in के माध्यम से अपडेटर के तौर पर काम करते हुए कम बॉक्स में मामा जगताप। और बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। इस वक्त बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछालता, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, पप्पू ने लिया अच्छा कैच, पहले विकेट का पतन। छोटे कद के बल्लेबाज है, उरा ज्यादा कद बड़ा नहीं है, तो एक बार फिर जो उछाल था उसको संभल नहीं पाए, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था और गेंद बाहरी किनारे थी, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए। निहाल फॉर्म में है, ये बताते हुए कि मैं भी एक बार फिर दमखम वाली गेंदबाजी कर सकता हूँ। देखिए किस तरह से विकेट गिर गया था, स्टंप के करीब से गेंदबाजी, बैक पर जाके रूम बना के इस गेंद को खेलना चाहते थे, कट करना चाहते थे और पॉइंट क्षेत्र में बाहरी किनारा लगा और अविनाश रामगुड़ ने बहुत अच्छा कैच लपका। पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए निहाल। रन संख्या अब कुल मिलाकर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। दीपक दादा प्रतिष्ठान और इशिका 11 ओबी के बीच आज के दिन का इंपॉर्टेंट मुकाबला। ये तीसरे दिन का खेल शुरू हो चुका है। स्ट्राइकर एंड पर अब नए बल्लेबाज निखिल वाघमारे को मौका मिलता हुआ और लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, एक तरफ कृष्णा सातपुते। और कृष्णा सातपुते क्या है वो बताने की जरूरत नहीं है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, लेकिन निहाल के पास भी काबिलियत है। स्ट्राइकर एंड पर निखिल वाघमारे। ओ अच्छी गेंद, गति है, दोबारा अपील और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, लगातार दूसरा झटका। क्या जबरदस्त गेंदबाजी आज निहाल द्वारा, टप्पा खाने के बाद उछालता, बैकफुट जाके गेंद को एक बार फिर खेलना चाहते थे थर्ड मैन क्षेत्र की तरफ, अपर कट खेलने की कोशिश की थी मामा, लेकिन फिलहाल बढ़िया गेंदबाजी। एक छक्का आया था कृष्णा सातपुते ने तो बिल्कुल अपना जलवा दिखाया, लेकिन सामने से निहाल भी कुछ कम नहीं है। पहले ओवर का खेल, रन संख्या फिलहाल 10 रन 2 विकेट के नुकसान पर सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ। सचिन गायकवाड़ मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं और ये बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। सचिन गायकवाड़ को मौका मिलता हुआ। शानदार आयोजन एनबी ट्रॉफी का, एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 तीसरे दिन का खेल और निहाल का सफल ओवर समाप्त हुआ। पहले ओवर का खेल पावर प्ले चल रहा है, अब दूसरे ओवर में क्या होता है वो देखना बहुत है। दूसरी तरफ से अब देखें दूसरी एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तुषार रंदेवे। युवराज करंडक में इन्होंने क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी, उसके साथ अच्छी गेंदबाजी भी की थी और यादगार लम्हा रहा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम। और इन्होंने सेंसिबल क्रिकेट खेलते हुए 2 रन बनाए थे और एक बार फिर बताया था कि मैं लंबे रेस का घोड़ा हूं। सेंसिबल खिलाड़ी है। स्ट्राइकर एंड पर एक स्टार खिलाड़ी कृष्णा सातपुते। रन संख्या फिलहाल 10 रन, अच्छा बैटल। बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर। ऑफ टाइम के बाहर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया पॉइंट की तरफ। नो स्ट्राइक रेंज से रन लेना चाहते थे सचिन, लेकिन कृष्णा ने मना किया। अजय कदम ने बहुत अच्छी फील्डिंग की। अजय कदम फिलहाल देख रहे इस वक्त पॉइंट पर है, तो इनका जन्मदिन है, बर्थडे बॉय अजय कदम। ऑन सेट पर खेलना चाहते थे, विकेट कीपर ने जोरदार अपील की है। बहुत महत्वपूर्ण ये मैच और जिसमें कि टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है, क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए बैठक शॉट जो इनका पसंदीदा स्ट्रोक है वो खेलने की कोशिश कर रहे हैं। अच्छा बैटल, डायमंड कट डायमंड। देखिए क्या हुआ था, एक बार फिर टेनिस क्रिकेट .in के माध्यम से बहुत सारे अपडेट भी आ रहे हैं, अच्छे रिप्ले भी आ रहे हैं। आनंद चौहान पहुंच चुके हैं। ये देखिए क्या हुआ था, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश की। दोनों खिलाड़ी, एक अविनाश रामगुड़े जो कि विकेट कीपर है वो गिर गए, बल्लेबाज कृष्णा सातपुते गिर गए हैं, लेकिन इस मैच में मनोबल गिरना नहीं चाहिए। इंपॉर्टेंट मैच है।
कदमों का इस्तेमाल किया, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया मिड ऑफ क्षेत्र में, 1 रन का इजाफा। कदमों का अच्छा इस्तेमाल, ये बेहतर है। कृष्णा सातपुते सारे शॉट खेल सकते हैं, लेकिन पिछले 8-10 सालों में बैठक शॉट से इन्होंने बहुत सारे रन अर्जित किए, तो ये बार बार खेलने की कोशिश करते हैं। अब एक बार फिर कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे और बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया था अलॉन्ग द कारपेट मिड ऑफ क्षेत्र में, 1 रन का इजाफा। रन संख्या 11 ने अच्छा ओवर बिल्कुल तुषार रंदीबे का। बाजा नाम से बहुत मशहूर खिलाड़ी मैदान के अंदर तुषार रंदीबे। ओवर की बात करें, दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। स्ट्राइकर एंड पर सचिन, एक फ्लाइंग स्लिप, एक गली, एक पॉइंट, डीप स्टक ओवर मिड ऑफ। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर मिड ऑन है, डीप मिड विकेट, उसके साथ स्क्वायर लेग और एक फाइन लेग। सचिन तेंदुलकर पैवेलियन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ बढ़िया गेंदबाजी, वाह क्या गेंदबाजी किया तुषार रंदीबे ने। सामने दिग्गज खिलाड़ी है और उसके बावजूद लाइन लेन पर एक बार फिर निर्भर है और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को परेशान कर रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा तुषार रंदीबे द्वारा। रन संख्या फिलहाल अभी भी 11 रन। दूसरे ओवर का खेल, पावर प्ले ऑन है। दूसरे ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। बैकफुट जाके गैप में खेलते हुए क्रीज के घेरे का बहुत अच्छा इस्तेमाल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए सचिन का पहला चौका। फिलहाल बढ़िया तरीके से क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को फाइन खेला था, शानदार स्ट्रोक बल्लेबाज सचिन का। गेंद में वैसे खराबी नहीं थी, लेकिन सकारात्मक सोच के साथ मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं। इस खेल में फुटवर्क बहुत महत्वपूर्ण रहेगा। स्ट्रोक अच्छा है, शानदार तरीके से ऑन साइड पर खेलते हुए टॉप ऑफ द बॉल चले गए थे। इस बार उछाल बिल्कुल था, 1 रन मुकम्मल किया। अच्छी क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट सचिन बिल्कुल खेल रहे। 2 विकेट गिरने के बाद एक बार फिर रन संख्या अगर देखें तो 16 रन। ऊपर की बात करें तो ये अच्छा ओवर था जिसमें तुषार ने केवल 6 रन दिए, कृष्णा को थोड़ा खामोश रखा। हमारे साथ मामा जुड़े हुए, मामा किस तरह से देखते हैं? पावर प्ले समाप्त हुआ, 2 विकेट गिर चुके हैं, इस ओवर में केवल 6 रन आए हैं, रन संख्या 16 रन। 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए दीपक दादा प्रतिष्ठान। नमस्कार, तमाम पुणेकरांचं NB ट्रॉफीमध्ये मी मनापासून स्वागत करतो आहे। आणि प्रशांत सर, आपण जो प्रश्न केलात की काय वाटतंय, पॉवर प्लेच्या 2 ओव्हर झालेल्या आहेत आणि 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर भिडत आहेत, 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत। मला वाटतं हा एक संतुलित सामना आहे, त्यामुळं आत्ताच या सामन्यावर भाकीत करणं, त्याच्या निर्णयापर्यंत जाणं कठीण आहे। पण कृष्णा सातपुते जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत किती धावांचा पाठलाग समोरच्या संघाला करावा लागेल हे आता निश्चित सांगू शकत नाहीये, पण पुढची काही षटकं या सामन्याला दिशा देणारी ठरतील। अत्यंत सुंदर मैदान आहे, एक चांगला सामना सुरू झालेला आहे, एवढं मात्र नक्की। बिल्कुल, जिस तरह से आगाज के बारे में हम चर्चा कर रहे थे, आगाज 2 ओवर में 8 के औसत से रन बने, तो दूसरे ओवर में मामा बहुत बेहतरीन गेंदबाजी की तुषार रंदीबे ने। एक बड़े खिलाड़ी के खिलाफ आप अच्छी गेंदबाजी करते तो गेंदबाज का जो कॉन्फिडेंस है वो बिल्कुल बढ़ता है। केवल 6 रन दिए थे और निहाल तुष्पत के पहले ओवर में 10 रन आए, लेकिन सबसे बड़ी बात है इनके आंकड़े देखे, 1 ओवर 10 रन और 2 विकेट, 2 शिकार इन्होंने किए थे और लगातार वो 2 झटके दिए थे। ऑन हैट्रिक फिलहाल गेंदबाज MS धोनी पैवेलियन इन से गेंदबाजी कर रहे गेंदबाज निहाल, बहुत बढ़िया गेंदबाजी की है इन्होंने भी। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज सचिन, नॉन स्ट्राइकर इन पर कृष्णा सातपुते। ये शॉट कुछ अच्छा नहीं था और उंगली खड़ी होती भी। हैट्रिक पूरी की है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा, खास करके निहाल द्वारा इस ओवर में। बहुत बढ़िया गेंदबाजी, ड्रीम बॉल था। प्रतियोगिता में हैट्रिक पूरी करने वाले ये गेंदबाज साबित हो रहे हैं। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। निहाल एक जबरदस्त गोलंदाज आहे, आपण वारंवार त्याला बघतो, त्याच्या उंचीचा जो फायदा आहे आणि त्याच्या गुडलिन स्पॉटवर ही जी त्याची ताकद आहे, ही जी त्याची स्ट्रेंथ आहे, त्याच्यामुळे तो फलंदाजाला चकवण्यात यशस्वी होतो। आपण बघितलं, चेंडूने उसळी घेतली, सचिनला वाटलं की बॅकफुटवर जाऊन आपण त्याला दिशा देऊ शकतो, पण चेंडूचा वेग इतका होता की त्याने बॅटची किनार घेतली आणि सचिनला बाद व्हावं लागलं। दूसरी बात, इन्होंने लगातार 3 झटके दिए, 3 शिकार किए, बहुत बेहतरीन तरीके से गेंदबाजी करते हुए हैट्रिक पूरी करते हुए। और एक बार देखिए, मेरे हिसाब से जब ये गेंदबाजी कर रहे हैं
और टूर्नामेंट की पहली हैट्रिक पूरी होती भी निहाल ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। जब ये 3 गेंदें थी वो पप्पू की तरफ चली गई, मतलब इस अग्नि परीक्षा में पप्पू भी पास हुए हैं। 3 विकेट। गेंदबाज के अग की बात करें तो निहाल नाम होगा, लेकिन कैच किसने लिया? अविनाश रामगुडे ने। नक्कीच निहालच्या हॅट्रिकची नोंद होईल आणि त्यासोबत अविनाशची नोंद होईल, कारण तिन्ही झेल अविनाशने घेतलेले आहेत. निहाल एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक निहालच्या नावावर नोंदली जाते. कीर्तिमान की दहलीज पर थे, तो बिल्कुल कीर्तिमान बनाते हुए अपनी टीम के लिए पहली हैट्रिक पूरी करने वाले खिलाड़ी एनबी ट्रॉफी में निहाल तुस्मत। नए बल्लेबाज अमित। टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। कल्याण घोरपड़े हमें बताते हैं कि ये गेंद वाइड बॉल है और मैदान के अंदर अमित है, खेड़ राजगुरु नगर के ये खिलाड़ी जिनके पास काबिलियत है, लेकिन सेंसिबल क्रिकेट की जरूरत है। 3 विकेट गिर चुके हैं, दबाव बिल्कुल दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर है। एक तरफ कृष्णा सातपुते एक इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं, डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 17 रन 3 विकेट के नुकसान पर। हालात कुछ अच्छे नहीं है इस वक्त दीपक दादा प्रतिष्ठान के। और रक्षात्मक ढंग से खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद हरकत करती हुई गेंद, और रफ्तार भी है, उछाल भी है। सुबह के सत्र में गेंदबाज को विकेट मदद कर रही है और ये काबिलियत है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे गेंदबाज निहाल। एक अप्रतिम मोड आपण बघितला, टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू बाहेर निघतोय, त्यामुळे फलंदाजाला विचार करावा लागतोय, अटॅक करावा की डिफेन्स खेळावा. या मोड मध्ये चेंडू तोपर्यंत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. निहाल की अगली गेंद आड़े से बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया, गैप में गेंद एक बार फिर जाते हुए स्क्वायरली की तरफ। खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं, यहाँ खतरा हो सकता है। तीसरे अंपायर की तरफ जाते हुए संजय भालेराव, और तालमेल में कमी आ रही है। मला वाटतंय प्रशांत सर इथे धोका आहे, कारण खूप उशीर आला फलंदाज परत येताना. कृष्णाचा हा कॉल होता आणि त्यामुळे त्या कॉलला त्याला दुजोरा द्यावा लागला, पण पोहोचेपर्यंत उशीर झालेला आहे असं जाणवत आहे. देखिए तीसरे अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी है। करीबी मामला तो बिल्कुल है, आपने सही कहा कि करीबी मामला है। विकेट गिरने का सिलसिला जारी है। रनआउट के तौर पर बल्लेबाज अमित बैक टू द पेवेलियन जाते हुए, और प्रेशर अब पूरी तरह से दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर है, और प्रेशर बिल्कुल एक प्रोफेशनल बल्लेबाज मैदान के अंदर है। खास करके कृष्णा सातपुते 1 गेंद पर डटे हुए हैं, लेकिन उनका साथ निभाने के लिए कोई तैयार नहीं है, वो सबसे बड़ी परेशानी है। मामा, जब आप लीग खेलते हैं तो अलग अलग जगह से खिलाड़ी आते हैं। एक टीम जब 1 साल 2 साल इकट्ठा खेलती है तो अलग बात होती है, लेकिन प्रीमियर लीग में आपको वो तालमेल बनाना पड़ता है। अब जाकर देखिए बल्लेबाजों को कुछ समझ में नहीं आ रहा है, इतना बड़ा खिलाड़ी है, अपना रोल क्या है, किरदार को निभाने की जरूरत है, किरदार को नहीं निभा रहा है, वो सिंगल नहीं आ रहा है, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है बीच मैदान पर। बरोबर आहे, कारण गेल्या काही वर्षांपासून 5-6 षटकांचे सामने खेळायची सवय खेळाडूंना लागलेली आहे, आणि जेव्हा 2 षटकं फक्त वाढली, ती 8 झाली, तर त्याचा परिणाम काय होतो ते आपण या मॅच मध्ये बघतोय. बिल्कुल, लेकिन दूसरी तरफ से देखिए टेनिस क्रिकेट में बहुत बार समस्या होती है, चौके छक्के लगाने वाले खिलाड़ी बहुत है, सिंगल लेने वाले कितने खिलाड़ी है, पेशेंस के साथ खेलने वाले कितने खिलाड़ी है। अग्नि परीक्षा इस विकेट पर खास करके बल्लेबाजों की। नए बल्लेबाज मैदान के अंदर अमोल पवार, कृष्णा सातपुते 1 गेंद पर डटकर खेल रहे हैं। रन संख्या फिलहाल देखें तो 8 रन 4 विकेट के नुकसान पर, और निहाल तुस्मत की तारीफ करनी चाहिए, क्या गेंदबाजी की इन्होंने। हाँ, ये बेहतर है भाई, स्ट्राइक रोटेट कीजिए नॉर्मल क्रिकेट के लिए, बेसिक क्रिकेट के लिए। खास करके प्रवीण आमरे साहब, जिनका मैंने एक इंटरव्यू लिया था नारंगी के मैदान पर, उनको मैंने एक सवाल पूछा था, ये जो क्रिकेट का खेल है जिसमें परिपक्व बल्लेबाज बनने के लिए क्या करना चाहिए, तो उन्होंने कहा था कि खेल अगर टेनिस का हो, लेदर का हो, कोई भी चलेगा, लेकिन आपका बेसिक अच्छा होना चाहिए। बेसिक अच्छा हो जाएगा ना तो बिल्कुल आप किसी भी सतह पर जाके किसी भी मैदान पर अच्छी क्रिकेट खेल सकते हैं। टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल है, बहुत बढ़िया गेंदबाजी, रिदम के साथ, सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी आज गेंदबाज ने किया, बहुत बढ़िया गेंद। देखिए एक बार फिर टिप्पा खाने के बाद उछाल है, कृष्णा को बांध कर रखने की जो कोशिश हो रही है उसमें सफलता मिलती है निहाल तुस्मत को। वंडरफुल बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग यहाँ पर निहाल तुस्मत द्वारा, और उछाल है, गति है, वो परेशान करते भी, और उसके साथ गेंदबाज निहाल की बात करें वो हरकत कर रहे हैं, ये बेहतर है। कृष्णा को स्ट्राइक रोटेट भी करने की जरूरत है, क्योंकि दूसरी एंड पर थोड़ी समस्या, विकेट गिरने का सिलसिला जारी है। सफल ओवर है, शानदार गेंदबाजी,
3 विकेट चटकाए। पहले हैट्रिक पूरे करने वाले गेंदबाज निहाल, और ये कीर्तिमान इन्होंने बनाया। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं इनको, बहुत बेहतरीन प्रदर्शन, शानदार प्रदर्शन इन्होंने किया। 2 ओवर 14 रन 3 विकेट, और अब जाकर 20 रन 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकामध्ये सध्या तरी निहालनं दमदार कामगिरी केलेली आहे, ज्या निहालला आपण वारंवार महाराष्ट्रामध्ये खेळताना बघतोय. आणि गेल्या काही वर्षापूर्वी प्रशांत सर मी तुमच्या समोर सांगितलं होतं की निहाल हा उभरता सितारा आहे आणि महाराष्ट्राचा हा फार मोठा स्टार गोलंदाज होणार आहे. आणि आज तिसऱ्या दिवशी हॅट्रिक घेऊन त्याने हे सिद्ध केलेलं आहे. और फिलहाल संजय भालेराव मैदान के अंदर इशारा करते हुए बैटिंग पावर प्ले का, गेंदबाजी में परिवर्तन होने वाला है। 2 ओवर का स्पेल बहुत अच्छा रहा, 2 ओवर 14 रन और 3 विकेट, मतलब इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी, वो भी सामने दिग्गज खिलाड़ी थे। कृष्णा सातपुते को ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, और एक तरफ विकेट गिरने का सिलसिला जारी रहा, और गेंदबाजी में बिल्कुल ज्ञानदेव जाधव को मौका मिलता हुआ। बैटिंग पावर प्ले लिया गया है। सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार। ओ जबरदस्त गेंदबाजी, अपील करते हुए अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। टप्पा खाने के बाद एक बार फिर उछाल है, गति है, एक बैकफुट पर खेलने की कोशिश कृष्णा सातपुते द्वारा, प्रेशर महसूस करते हुए, दबाव महसूस, देखिए बैकफुट पर जाके गति का इस्तेमाल करना चाहते थे कृष्णा सातपुते। क्या जबरदस्त गेंदबाजी आज गेंदबाजों द्वारा हो रही है, और इस विकेट पर जो सुबह का सत्र है जिसका फायदा उठाने की कोशिश, इस सत्र का फायदा उठाने का प्रयास कर रहे हैं। ओपनर के बाहर कट कर दिया, मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाद 4 रन, कृष्णा सातपुते स्पेशल, ये जबरदस्त स्ट्रोक था। लो फुलटॉस चेंडू आणि कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजाला फुलटॉस चेंडू कुठल्या दिशेने मारायचा आहे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. जबरदस्त गॅप त्यांना शोधला आणि अडचणीच्या काळात आलेला चौकार असं मी म्हणेन. थोड़ा सा प्रेशर रिलीज हो जाएगा, क्योंकि इस वक्त इस चौके की सख्त जरूरत है। मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। ज्ञानदेव गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद बहुत अच्छी थी, दूसरी गेंद ज्यादा आगे चले गए, फुल टॉस वाइड यॉर्कर डालना चाहते थे, लेकिन इस गेंद को भाप लिया था बल्लेबाज, फुल टॉस गेंद को खेल दिया पॉइंट क्षेत्र में। अच्छा स्ट्रोक था कृष्णा सातपुते का, कदमों का इस्तेमाल किया, डीप एक्स्ट्रा कवर पर वैसे खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, अच्छा कदम ताल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। अत्यंत सुंदर फटका, त्याने बघितलं की चेंडू पुढे स्टेप आउट झाला आणि बरोबर योग्य दिशेने फटका मारला, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला एक देखणा चौकार. आता मात्र धावा खुलतायत, हात ओपन केलेला आहे कृष्ण सातपुतेनं आणि या षटकात जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, और बल्लेबाज पहले से चपल हुए थे तो उनको पीछा करने के लिए गए, खास करके गेंदबाज यहाँ ज्ञानदेव। तो वाइट बॉल का इशारा, रन संख्या 29, 4 विकेट के नुकसान पर। यह कॉम्बॉक्स बिल्कुल आप देख रहे हैं, जहाँ हमारे कॉम्बॉक्स में आज जुड़ चुके हैं मामा बारामती की आवाज़ आप जरूर सुनेंगे, ज्ञानदेव जगताप हमारे स्कोरर, पूरी टीम तैयार है। ब्रॉकहोल में गेंद खोद के निकाला, डीप मिड विकेट पर खिलाड़ी यहाँ मौजूद है। 1 रन का इजाफा, ज्यादा रन नहीं मिलने वाले, लेकिन बढ़िया क्रिकेट कृष्णा सातपुते द्वारा। बहुत बार इस तरह की सिचुएशन आई है, दबाव को झेलना ये भी जानते हैं। रन संख्या फिलहाल देखें तो कुल मिलाकर 30 रन 4 विकेट के नुकसान पर कृष्णा 11 गेंदों का सामना किया है, 18 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और एक अच्छा टूर्नामेंट, वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं, एनबी ट्रॉफी 2022, तीसरे दिन का खेल। दबाव बिल्कुल इस वक्त दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर है, लेकिन कृष्णा सातपुते को कौन नहीं जानता, जबरदस्त क्रिकेटर हैं। वो बैकफुट जाके ऑन साइड पर पूर करना चाहते थे, ताकत का इस्तेमाल करने की कोशिश बल्लेबाज द्वारा। अमोल पवार प्रहार तो करना चाहते थे, लेकिन गेंद को रीड करने की जरूरत है। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है, उसी तरह से गेंद को खेलने से पहले गेंद की लंबाई, लेंथ को देखने की जरूरत है, गेंद को रीड करने की जरूरत है। मन बना के खेलने की कोशिश फिलहाल बल्लेबाज द्वारा। अच्छी गेंदबाजी ज्ञानदेव कर रहे हैं। स्ट्राइक रोटेट करने के लिए जा रहे थे, सिंगल लेना चाहते थे, लेकिन अपने फॉलो थ्रू में ज्ञानदेव ने बहुत अच्छी फील्डिंग की है। आखिर गेंद पर बिंदी, 4 ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 30 रन 4 विकेट के नुकसान पर।
और मामा इसी रफ्तार के साथ जाएंगे तो बिल्कुल 60 रन बन सकते हैं, लेकिन सब लोग जानते हैं कि कृष्णा सातपुते मैदान के अंदर है, तो इस रफ्तार को और तेज करने की कोशिश करेंगे और आखिर तक खेलने का प्रयास करेंगे। तो दूसरी तरफ से इशिका 11 को और एक बहुत बहुत ही महत्वपूर्ण विकेट चाहिए। क्या लग रहा है? 4 ओवर का खेल समाप्त हुआ है 30 रन 4 विकेट के नुकसान पर। धन्यवाद प्रशांत सर। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका, तुका म्हणे पहा शब्दची या देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दांचं महत्व सांगणारा हा खेळ आणि त्या शब्दांमधून हा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आम्हा सगळ्यांचं काम. हे काम कॉमेंट्री बॉक्स मधून माझ्यासह महाराष्ट्रामध्ये गाजलेला आवाज हिंदीतून आणि मराठीतून समालोचन करणारे आमचे मित्र प्रशांत आदवडे सर आणि या स्पर्धेचे आयोजक निलेश दादा बिंताडे, सागर दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, सचिन दादा ज्यांनी आम्हाला आज या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि आज खास दिवसभर आपण सगळेजण मिळून क्रिकेटचा महामेळा एन्जॉय करणार आहोत. अत्यंत देखणं नियोजन आहे. खोलो टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेन हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते आणि कृष्णा सातपुते या खेळाडूकडे आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट मधला हा सम्राट आहे. आजवर जो अनुभव त्याच्या पाठीशी आहे, जो गाठीशी आहे, जी शिदोरी त्याच्याकडे आहे, त्या शिदोरीला आज त्याला खोलावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीची परिस्थिती ओढवलेली आहे आणि आपण बघतोय 8 षटकांचा मुकाबला आहे, त्यामुळे 8 षटकामध्ये टेनिस क्रिकेट जे आज खेळलं जात आहे, 5 षटकामध्ये 70-80 धावा केल्या जातात, 60 धावा कमीत कमी सहज होतात आणि त्यावेळी 8 षटकांचा सामना असताना किती धावा कराव्या लागतील. ओ यॉर्कर लेन, बॅटची किनार होती पण फुलटॉस चेंडू असल्या कारणानं बॅटला चाटून जातोय अवीकडे आणि एक डॉट बॉल. कृष्णा सातपुते बद्दल आपण बोलतोय, एक अत्यंत मोठा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे, पण या मोठ्या खेळाडूला त्याचं मोठेपण कितपत आज या इनिंग मध्ये जपता येणार आहे हे पाहणं रंजक आणि ही रंजक कहाणी षटकाराच्या निमित्तानं उत्तर देतोय. आकर्षक फटका. तो ये सबसे बेहतरीन बैटल मैदान के अंदर चल रहा है. तुषार रंधीवे और कृष्णा सातपुते ऑफ स्टंप के बाहर चले गए, पसंदीदा स्ट्रोक और उसके बाद में ओवर पिच गेंद थी, गेंद को उड़ाया तारामंडल में, पंख लगा के भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. क्या खूबसूरत स्ट्रोक था ये कृष्णा सातपुते का. इस चौके के साथ कृष्णा 25 पर पहुंच चुके. मोमेंटम बनाने की कोशिश बिल्कुल कृष्णा सातपुते. आकर्षक इनिंग सजवायला सुरुवात केलेली आहे कृष्णा सातपुतेने. 14 चेंडू मध्ये 25 धावांवर खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी 2 धावांवर नॉन स्ट्राईकला उभा आहे अमोल पवार. आणि आता परीक्षा इशिकाच्या गोलंदाजांची सुद्धा या ठिकाणी होणार आहे, कारण निहालने त्याची कामगिरी चूक केली होती. कृष्णा समोर धोका, झेलबाद नजर लागते कृष्णाच्या षटकाराला. दुसऱ्या चेंडूवर उत्तर दिलं आणि बदला घेतलेला. तुषार रंधीवेनं पुढच्या चेंडूवर बदला घेतला आणि आकाशने झेल घेतलेला. और मामा बहुत महत्वपूर्ण विकेट, प्राइसलेस विकेट कृष्णा सातपुते ने बनाए. 25 रन गिर चुका है, तो ये बहुत शानदार गेंदबाज. उसके पास स्क्वायर लेग पर जबरदस्त फील्डिंग हुई है. स्वीप करना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए. स्क्वायर लेग पर लाजवाब फील्डिंग हुई और प्राइसलेस विकेट कृष्णा का गिर चुका है. इसके बाद में प्रेशर बिल्कुल दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर होगा. मामा जबरदस्त गेंदबाजी तुषार रंधीवे द्वारा. खरंच निहालने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, तुषारने ज्या पद्धतीची त्याला साथ दिलेली आहे आणि त्यामुळं कृष्णा सातपुते तंबूमध्ये परतलेला आहे. कृष्णाची जबाबदारी फार मोठी होती, ती पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न देखील तो करत होता, पण गोलंदाजांचं कौतुक मी म्हणेन करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे, कृष्णा सातपुतेला सुद्धा काही काळ हात बांधून ठेवलं होतं, पण कृष्णा सातपुते हात खोलायला सुरुवात केली रे केली की तुषारनं आपल्या जाळ्यामध्ये त्याला विणलं. आकाशचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने झेल टिपला आणि एक मोठा धक्का दिलेला आहे. आता थोडं दडपणाचं वातावरण नक्कीच असणार आहे ओवी इशिका 11 ओवी या क्रिकेट संघामध्ये. माफ करा, दीपक दादा प्रतिष्ठान या संघामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला इशिका 11 आनंदामध्ये. स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने एक धाव आरामात मिळते आणि एकेरी धावा घेऊन संघाला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. षटक संपतंय 5वं.
5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकानंतर 39 39 for loss of 5 wickets after 5 overs. 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 39 और सबसे बड़ी बात है कृष्णा का विकेट गिर चुका है। मामा यहाँ से दीपक दादा प्रतिष्ठान के जो अभी आने वाले बल्लेबाज है या विकेट के ऊपर अभी जो बल्लेबाज खड़े इनको हीरो बनने का मौका है। सब लोग जानते हैं कृष्णा 7 पोते होते तो रन बनते हैं, लेकिन कृष्णा 7 पोते का विकेट गिरने के बाद भी आप रन बना सकते हैं, ये दिखाने का समय है। क्योंकि सामने से सदी हुई गेंदबाजी हुई है, सटीक रन के साथ गेंदबाजी करते हुए 5 विकेट चटकाए हैं और आधी टीम पहले में अब आराम फरमा रही है। तो उस वक्त ये आने वाले जो 3 ओवर है इसमें खुद को एक बार भी साबित करने का समय आ गया है। दादा गायकवाड आणि अमोल पवार या जोडीला प्रशांत सर आपण नक्की सांगितलं की हिरो बनण्याचा संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे. कारण कृष्णा सातपुते पॅव्हिलियन मध्ये गेलेला आहे, त्या अगोदर 4 धक्के मिळालेले होते आणि आता 5 फलंदाज तंबूमध्ये गेल्यानंतर उरलेल्या 3 षटकामध्ये या दोघांना एक चांगली भागीदारी करण्याची संधी आहे. आणि क्रिकेट हा खेळच मुळात भागीदारीचा खेळ आहे, हा सांघिक खेळ आहे आणि हा सांघिक खेळ दाखवण्याची संधी या 2 फलंदाजांवर आलेली आहे. आपण भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा बघतोय की स्टार फलंदाज ज्यावेळी झटपट बाद होत आहेत, संघ अडचणीत येतो, त्यावेळी नवीन खेळाडूला हिरो बनण्याची संधी असते. ती संधी अमोल घेणार की दादा घेणार, दादाची दादागिरी चालणार की अमोल त्याला साथ देणार, हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. मोहम्मद दादा भी फॉर्म में खिलाड़ी बहुत ज़बरदस्त है, लेकिन इस वक्त प्रेशर है, दबाव, इस दबाव में आपको बेहतर प्रदर्शन करने की ज़रूरत है और सामने से सटीक लाइन के साथ गेंदबाजी हो रही है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो एक बार टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है। अगदी योग्य शब्दांमध्ये आपण वर्णन केलं की खेळाडूची ओळख दबावामध्ये होते आणि दबावामध्ये जो हिरा निहाळणार तो हिरा मात्र दुसऱ्या बाजूला चमकतोय, सातत्याने चमकतोय आणि सांघिक कामगिरी इशिका 11 ची प्रभावी ठरतीये. 6वा धक्का. अशोक गायकवाड़ ने निराश किया, 3 गेंदों का सामना करते हुए 2 रन बनाए और एक बड़ा शॉट खेलने की कोशिश की। मिस्टान स्ट्रोक था, ध्यान देने कोई गलती नहीं की, फील्डिंग का स्तर भी बहुत अच्छा रहा, उच्च कोटि की फील्डिंग, अच्छी गेंदबाजी करते हुए एक बार फिर परेशान किया। और सबसे बड़ी बात मामा, रेगुलर इंटरवल में विकेट गिर रहे हैं, रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड एंड नाउ नीड अ पार्टनरशिप। साझेदारी चाहिए, अगर साझेदारी बनेगी तो कमबैक करने का मौका मिलेगा, नहीं तो सामने से आज इशिका ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया, गेंदबाजों ने सही साबित किया। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला होता तो आता यशस्वी ठरताना दिसतोय. ज्या पद्धतीची व्यूहरचना आखली गेली होती, चेसिंग करण्याचा प्लॅन होता आणि सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये हलकसं दव या लॉनवर असतं, त्याचा फायदा या ठिकाणी आपण निहालची गोलंदाजी बघितली, तुषारची गोलंदाजी बघितली, अफलातून स्विंग गोलंदाजी आपण बघितली, त्याचा परिणाम की ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले आणि आता 6 बाद 41 ही धावसंख्या. नवीन फलंदाज मयूर अमोलची साथ देण्यासाठी आलेला आहे, मयूर कारंडे. आणि मयूर कारंड धायरीचा हा खेळाडू आहे. खरं तर सगळेच 11च्या 11 चांगले खेळाडू प्रत्येक संघामध्ये, त्याचं कारणच आहे की जे ऑक्शन झालं होतं त्यावेळी आपला संघ मजबूत कसा बनेल याचा विचार प्रत्येक संघ मालकाने केला होता. त्यामुळे शेवटपर्यंत फलंदाजी प्रत्येक संघाकडे आहे, पण ती शेवटपर्यंत आहे हे साबित करण्याची संधी मात्र प्रशांत सर आज आलेली आहे. आणि सकाळच्या सत्रातला हा अत्यंत रोमांचक सामना होतोय. मला वाटतं आज होणारे जे सामने आहेत ते मोठे संघ या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत, कारण यानंतर होणारा मुकाबला आहे शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध मांडवी चॅलेंजर्स. तो देखील एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळणार. बघा टायमिंग, अफलातून टायमिंग, चेंडू बॅटवर आल्याबरोबर त्याच्यावर लिहिलं होतं षटकार. मामा क्रिकेट का खेल अच्छा टाइमिंग करना पड़ता है। देखिए टाइमिंग पर आप निर्भर रहेंगे तो क्या होता है, टाइमिंग के ऊपर निर्भर है, उसके बाद में भागने की जरूरत नहीं है। जब गेंद लगी जैसी आवाज आई, 6 की मोहर लगाई थी, क्या जबरदस्त स्ट्रोक, इस इनिंग का बेहतरीन स्ट्रोक था बल्लेबाज मयूर कारंडे का। जी हाँ बिल्कुल, इस इनिंग का बेहतरीन सिक्सर अभी देखने को मिला मयूर की तरफ से. आपण बघतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लेदर चेंडूवर जे क्रिकेट खेळलं जात आहे
आणि हा जो स्वीट व्हॉइस आपण ज्याला म्हणतो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, तो कानावर पडला की सुखद धक्का असतो. फलंदाजांना, त्यांच्या समर्थकांना, कॉमेंटेटर तर दोन्ही संघांचा खेळ एन्जॉय करत असतात. आणि अफलातून टायमिंग आपण बघितलं. संघाला अडचणीतून बाहेर काढणारा हा षटकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि कमबॅक मात्र चांगलं केलेलं आहे. षटकारानंतर डॉट बॉल एकापाठोपाठ एक जात आहेत आणि धावफलक स्थिर ठेवण्यामध्ये यश मिळालं. त्या षटकारानंतर सुद्धा 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 6 षटकानंतर 6 बाद 48. 48 फॉर लॉस ऑफ 6 आफ्टर 6. नीलेश बिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 का लुत्फ उठाते हुए सारे दर्शक और टेनिस क्रिकेट.in के माध्यम से इसका लाइव टेलीकास्ट नरेश ढोमे सर पहुंच चुके हैं। नरेश जी आपका स्वागत है। उसके साथ राहुल भाई शाह आपका भी स्वागत। मैदान के अंदर जो 6 ओवर का खेल रहा है जिसमें बिल्कुल गेंदबाजी हावी रही है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए विकेट भी लिए, अच्छी लाइन लेन के साथ गेंदबाजी करते बल्लेबाजों को परेशान किया। प्रेशर अभी भी दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर है, लेकिन यहाँ से जो आने वाली 12 गेंदें मामा, यहाँ कम से कम 12 गेंदों में 25 या 30 रन आपको बनाने पड़ेंगे। अगदी अगदी बरोबर आहे। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25-30 धावा येणं आवश्यक आहे। हा मुकाबला दरम्यान महाराष्ट्राचा एक सुप्रसिद्ध मराठीतला बुलंद आवाज, आमचे मित्र, मराठीत समालोचन करण्यासाठी प्रख्यात असणारे नरेश ढोमे सर यांचं आगमन झालेलं आहे। आपलं स्वागत आहे। आपण जाऊया 7व्या षटकातल्या पहिल्या चेंडूकडे। खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेन चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय अमोलनं, कारण मयूरला स्ट्राईकवर जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न अमोलचा आणि सेन्सिबल क्रिकेट खेळतो अमोल पवार। संघाची जी गरज आहे ती ओळखून नॉन स्ट्राईकला जाणं पसंत करतोय। मयूर कारंडे याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। 49 धावा फलकावर लागलेल्या आहेत। कृष्णा सातपुते 25 धावा तो खेळला जोपर्यंत मैदानावर होता, तोपर्यंत शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये, शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्ती धावा येतील असं वाटत होतं, पण तो बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी या दोघांवर आलेली आहे। मयूर कारंडे यावेळी मात्र चेंडूपासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू दूर होता, उजविष्टीच्या बाहेर होता, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॅट आणि बॉलचा काही संबंध आला नाही। डॉट बॉल। अप्रतिम अप्रतिम नियोजन केलेलं आहे या स्पर्धेचं। हा पुन्हा तो चेंडू, तोच रिझल्ट आणि तीच मोमेंट, बदल आली त्याचा हलकासा अभाव, पण यावेळी मात्र चेंडू उजवेष्टीच्या बाहेर गेल्यानं पंचांना वाईटचा इशारा केलेला। एक अवांतर धाव 50वी खात्यामध्ये जमा। मामा क्रिकेट में बिल्कुल अगर देखें तो फुटवर्क की जरूरत होती है। एक बार फिर टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टाइमिंग बहुत महत्वपूर्ण है। अगर आपको ट्रॉफी जीतनी है तो बहुत इंपॉर्टेंट है। यस, टी फॉर एनबी ट्रॉफी। हा हा हो, यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तोही फसला। डॉट बॉल। मयूर कारंडेने जो षटकार मारला होता, मयूरच्या कडून अपेक्षा खूप उंचावल्या प्रेक्षकांच्या, आणि केवळ हे पुणेकर प्रेक्षकच नाही तर सबंध महाराष्ट्रामधून, देशामधून एनबी ट्रॉफी बघितली जाते। आपण ऑनलाईन यूट्यूब वर जाऊन देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। एनबी ट्रॉफीचं जे नियोजन केलेलं आहे ते अफलातून आहे। यावेळी मात्र फसवलं पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला, गलीच्या क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं, चौका, 4 रन। और ये ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए पॉइंट पर जो खिलाड़ी थे इन्होंने अच्छी फील्डिंग नहीं की और वेलकम बॉडी। इस चौके की सख्त जरूरत थी रन संख्या 54 6 विकेट के नुकसान पर। निलेश शिंगवले, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा। निलेश शिंगवले, टीम आपली वाट पाहते आहे। निलेश शिंगवले, पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे। 7व्या षटकामध्ये 6 बाद 54, 54 फॉर लॉस ऑफ 6। 7व्या षटकाच्या समाप्तीकडे आपण जातोय। मयूर आणि अमोल पवार। हा यावेळी मात्र
हलकीशी दिशा देण्याचा प्रयत्न, एकेरी धाव घेणं पसंत केलं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. धाव क्रमांक 55, 7 षटकानंतर 6 बाद 55. प्रशांत सर, काय वाटतंय, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि किती धावांचं टार्गेट इशिका 11 या संघासमोर असेल? मामा, जैसे कि आपने देखा कि दीपक दादा प्रतिष्ठान के कप्तान कृष्णा सातपुते के साथ जब बातचीत हुई तब इन्होंने कहा कि हम 80 के पार जाने की कोशिश करेंगे, लेकिन प्लान नंबर 1 कोलैप्स होता हुआ। अगर यहाँ से आपने 56 रन बनाए हैं और आपके पास 6 गेंद है, आपके पास जो बल्लेबाज है हार्दिक पांड्या स्टाइल थोड़ा बल्लेबाजी करेंगे और 2 या 3 बड़े शॉट खेलते हैं तो 70 के पार जाने का मौका मिलेगा और कम से कम यही एक लड़ने के लिए एक अच्छा टोटल बन सकता है और बाद में दीपक दादा प्रतिष्ठान के लिए। शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. अगदी बरोबर सांगितलं की जो प्लॅन नंबर 1 होता तेव्हा प्लॅन नंबर 2 तुम्हाला कामयाब करावा लागतो. प्लॅन नंबर 1 हा होता की 80 धावा करायच्या, पण आता प्लॅन नंबर 2 काय असेल याचं उत्तर 6 चेंडू नंतर मिळेल असं मला वाटतंय. हे 6 चेंडू इशिका 11 साठी या स्पर्धेतलं भवितव्य ठरवणारे असतील. महत्वाचे चेंडू आहेत, लीग मॅचेस आहेत, पण तरी देखील प्रत्येक सामना जिंकणं प्रत्येक संघासाठी महत्वाचं आहे. आकर्षक फटका, अचूक टायमिंग आहे असं वाटत असताना सीमारेषेनजीक 2 फूट आत झेल टिपला जातोय. मयूरबाद, निराशा. दीपक दादा प्रतिष्ठान के लिए बहुत सारी समस्या बिल्कुल है। जिस तरह से विकेट गिरने का सिलसिला जारी है, अभी हमला करने की कोशिश मयूर कारंडे ने बिल्कुल के 11 रन में बनाए, 9 गेंदों का सामना किया और एक बड़ा शॉट खेलने के जो प्रयास किया गया था, देखिए सफल हुए थे। ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, बहुत ऊपर चले गई और तारा मंडल में गेंद थी, गेंद नीचे आई तब शेरू लहर तैयार थे कैच लपकने के लिए। बहुत अच्छा संतुलन बनाते हुए एक अच्छा कैच शेरू ने लिया है। अविनाश यश मिळवतोय. 7 बाद 55, 55 फॉर लॉस ऑफ 7. शेवटचे षटक चालू आहे आणि शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. एनबी ट्रॉफी मध्ये दीपक दादा प्रतिष्ठान काय कामगिरी करणार? आजच्या दिवसातला हा पहिला सामना आहे, स्पर्धेचा हा 3रा दिवस आहे आणि एका रोमांचक अवस्थेकडे सामना जात असताना इशिका 11 अफलातून कामगिरी केलेली आहे. इशिका 11 ची अफलातून कामगिरी सातत्याने सुरू आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केलेली आहे, ज्या पद्धतीचे फील्ड सजावट आहे, निहाल, तुषार आणि त्यांना अविनाश रामगुडे साथ देत आहेत. सचिननं जबरदस्त गोलंदाजी केली आणि या सगळ्या गोलंदाजांच्या जोरावर सध्या तरी 56 धावांवर रोखून धरलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये 7 बाद 56, अब तक 56. यावेळी मात्र जोरदार अपील आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. अमोल पवारनं थोडस बराच वेळ मैदानावर आहे, पण अमोल पवार, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, संघाला नितांत गरज आहे. सुरेख वापर, पदलालित्याचा वापर, मनगटाचा वापर करत फ्लिक केलेला हा फटका 1 धाव देऊन जातोय आणि एकेरी दुहेरी धावांनी फार मोठं संकट इशिका समोर नाहीये. 7 बाद 57. काय वाटतं सर? मामा, मैदान के अंदर मैं संतोष को देख रहा हूँ, जिनको हार्दिक पांड्या कहा जाता है और वो एक बार भी फॉर्म में है इस सीजन में. जितने 2-3 टूर्नामेंट हुए उन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. 8 षटकांचा मुकाबला आहे आणि मला वाटतं संतोष लष्करला फलंदाजीला यायला उशीर होतोय. तो होतोय का? नक्कीच होतोय, कारण हा खेळाडू बारामतीचा हार्दिक पांड्या म्हणून त्याचा निकनेम आहे, फेमस आहे आणि तो फार उशिरा, खूप उशिरा या इनिंग मध्ये खेळायला येतोय असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि उशिरा का होईना आलेला हा षटक. शानदार स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़िया, बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी और बारामती का हार्दिक पांड्या बोल रहा है. संतोष लष्कर ज्याचं निकनेम आहे हार्दिक पांड्या आणि हार्दिक पांड्या काय कमाल करतोय इंटरनॅशनल फॉर्मॅटवर आपण बघतोय. दुपारी 1:30 वाजता आज आणखी एक रोमांचक मुकाबला इंटरनॅशनल पातळीवर आहे, त्याचे अपडेट्स आपण मध्ये मध्ये घेत राहणार आहोत. इंडिया वर्सेस इंग्लंड सेकंड सेमीफायनल मुकाबला आहे आणि त्यातला विनर अर्थात रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. उंच मारलेला फटका, यावेळी मात्र टायमिंग फर्स्ट आहे, आतमध्येच चेंडू टिपला जातोय. संतोष निराश करतोय. षटकारानंतर बदला घेतला जातो अविनाश कडून. संतोष बाद.
8-64 जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. सुरुवातीला फलंदाजी करताना दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला इशिका 11 64 धावांवर रोखलेलं आहे आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. आणि ही गरज असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या सोबत सुरुवातीपासून समालोचन करणारे प्रशांत आदवडे सर आणि आमचे आणखी एक मित्र आमचे स्नेही कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. मराठीचा सुमधुर आवाज नरेश डोमे सर. आणि आपण जाणार आहोत दुसऱ्या इनिंग कडे. बिल्कुल मामा दूसरी इनिंग की तरफ जाएंगे, लेकिन देखते हैं किस तरह से आज क्रिकेट में कृष्णा 7 होते 25 रन बनाए 15 गेंदों का सामना करते. युवराज ने आज निराश किया, निखिल को अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए. सचिन गायकवाड़ का बल्ला खामोश रहा. अमित राउत ने 1 रन बनाया, अमोल पवार 4, मयूर कानडे ने 11 रन बनाए. बाकी अगर देखें तो आज कुछ अच्छी बल्लेबाजी नहीं हुई. 3, 0, 5, 1, 2, 7 ये बिल्कुल टेलीफोन नंबर लग रहे हैं. तुषार रंदबे और निहाल ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. आज पहले हैट्रिक लेने का कारनामा किया निहाल. तुष्मत ने 2 ओवर 14 रन और 3 सफलता. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. तुषार रंदेबे का अच्छा साथ, 2 ओवर 15 रन 1 सफलता. नंदेव जाधव 2 ओवर 18 रन 1 विकेट और अजिंक्य वाड़कर ने 1 ओवर में 7 रन दिए. उनको बिल्कुल कोई विकेट नहीं मिला, लेकिन अच्छी गेंदबाजी. अविनाश रामगुड़े के आखिरी ओवर में 9 रन और 2 विकेट आए. कुल मिलाकर रन संख्या 64 और जीतने के लिए 65 रनों की जरूरत है. तो समय हो गया है इस वक्त दूसरे मुकाबले का. टॉस का बॉस. A very good morning to one and all present here. I'm Dr. Rajeshwini Devi Thore. And we are going to start Toss Ka Boss, Day 2, Match 2. You are seeing NB Trophy Season 1, 2022. NB Trophy, the festival of tennis cricket. And I'll call upon Shirsat Sports Captain Bablu Patil, Manvi Challengers Captain Rajesh Sorte. On the stage, please. And I also call upon our chief guest, Arun Kaka Kulkarni, to do the toss. Arun Kaka Kulkarni, please, would you come on stage to do the honors? Good morning. टॉसच्या एका साईडला आहे एनबी, टॉसच्या दुसऱ्या साईडला आहे ट्रॉफी. कुणाचा कॉल असेल? बबलू सरांचा कॉल असेल. NB and the winner, toss ka boss is Bablu Patil. What do you decide? काय? फील्डिंग. फील्डिंग घेतला मागचा काही रिझन? कारण 8 ओव्हरची मॅच आहे आणि बहुतेक प्लेयरांना 8 ओव्हरच्या मॅचचा इतका अनुभव नाही. कारण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बहुतेक करून 6 किंवा 5 ओव्हरच्याच मॅच होतात. तर 8 ओव्हरची मॅच आता NB ट्रॉफीमध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 8 ओव्हरची मॅच प्लेयरांना खेळण्यासाठी मिळत आहे. तर त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतलेली. टॉस तुम्ही हारलेला आहात, पण टॉस जिंकला असतात तर काय घेतला असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. मग आता काही वेगळी स्ट्रॅटेजी बॅटिंग करणार आहात तुम्ही? आता काय वेगळी स्ट्रॅटेजी नाही आहे. 70+ झाले तरी ठीक आहे. 70+. इकडे टशन दिली आहे तुम्हाला, ओपन टशन 70+. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे. समोरची टीम पण खूप छान आहे. आम्ही पण आमची बॅटिंग झाली असेल तर आमचं पण तेच टार्गेट होतं 70 ते 75 रनचं. तर आता आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे तर आमचं 65 ते 70 रनापर्यंत त्यांना थांबवायचं टार्गेट असेल. थँक्यू. NB ट्रॉफी, दोन्ही खेळाडू भारताबाहेर दुबईमध्ये पण खेळलेले आहेत, तर तिथला एक्सपिरियन्स आणि इथला एक्सपिरियन्स कसा वाटतोय? NB ट्रॉफी 2022चं सीझन 1 आहे, काय म्हणाल? नक्कीच ज्यावेळेस NB ट्रॉफीचं उद्घाटन झालं आणि पहिली मॅच ज्यावेळेस सुरू झाली होती त्यावेळेस हे ग्राउंड बघून नक्कीच असं वाटत होतं की लॉर्ड्सचं मैदानावरती मॅच चालू असेल. कारण जे किट केलेलं आहे आणि जे ग्राउंड जे बनवलेलं आहे, कारण ह्या ग्राउंडवरती मी
खूप वर्ष झालं खेळतोय आणि ते ग्राउंड आणि ह्या ग्राउंडमध्ये ते हे ग्राउंड वाटतच नाही. म्हणजे NBचे जे आयोजक आहेत त्यांनी जे मेहनत घेतलेली आहे ती खूप मेहनत घेतलेली आणि मला वाटतं त्यांना ते यश पण मिळालेलं आहे. कारण NB ट्रॉफी खूप फेमस झालेली आहे आणि त्याच्या मागं कारण असेल ते आयोजक. कारण इथं खेळताना प्रत्येक प्लेयरला जसं की मुंबईमध्ये सुप्रीमो ट्रॉफी होते, दुबईमध्ये 10PL होते, तेच फील इथं खेळताना येते नक्कीच त्यांना. थँक्यू NBचे सर्व आयोजकांचं, त्यांनी आम्हाला एवढ्या सुंदर ग्राउंडवरती आणि एवढ्या सुंदर टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू. तुम्ही काय म्हणाल? पुणे जिल्ह्यातले सर्वोत्कृष्ट नियोजन असं म्हणेन. थँक्यू सो मच. विश बोथ द टीम्स ऑल द बेस्ट अँड मे द बेस्ट टीम विन. अच्छा. आणि ड्रेसबद्दल बोलायचं म्हटलं तर लाईव्हमध्ये बघताना आणि समोर बघताना सुद्धा जे ड्रेस कोड बनवलेले आहे ते खरंच, मी इतक्या वर्ष आलं क्रिकेट खेळतोय परंतु असे ड्रेस कोड जे फिटिंग असेल किंवा काय खूप म्हणजे खूप सुंदर ड्रेस कोड बनवलेले. ज्यांनी कोणी मला वाटतं संदेश सरांनी ड्रेस कोड बनवले असेल त्यांचे पण खूप खूप आभार. खूप सुंदर ड्रेस बनवलेले आहेत त्यांनी. थँक्यू सो मच. वी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. 65 धावांचा मुकाबला करायची गरज असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील हलकासा बदल होतोय. महाराष्ट्रातला मराठी मी अरुण कुलकर्णी काकांना त्यांचं मनोगत थोडंसं NB स्पोर्ट्स NB ट्रॉफी कशी वाटली? धन्यवाद. पहिल्यांदा हे मैदान बघून, ह्या मैदानावर आम्ही अभिनव क्रिकेट क्लब या नावाने आम्ही बरीच या मैदानावर खेळत आहोत. ह्या मैदानाचा कायापालट बघून आम्हाला खरोखरच आश्चर्य वाटत आहे. यासाठी आम्ही बिनताडे सर, आपले सर्व इतर आयोजकांना मदत करणारे अफजल भाई, संदेश भाई, अजय भाई, सर्वांचे खरोखरच मनापासून धन्यवाद. आणि एवढी छान टुर्नामेंट आम्हाला बघायला मिळते, अनुभवायला मिळते. मी आत्तापर्यंत दुबईला गेलेले, उडुपीची टुर्नामेंट बघितलेली, सुप्रीमो बघितलेली आहे, सर्व रत्नागिरी चॅम्पियन्स बघितलेली आहे. तर त्याच दर्जाची टुर्नामेंट ह्या पुणे जिल्ह्यातल्या खेळाडूंना ही खेळायला मिळते. ते जवळजवळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा यांनी भरवलेली आहे. यांनी पुढेही त्यांनी ही राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर ही टुर्नामेंट घ्यावी यासाठी त्यांनी शुभेच्छा, आणि त्यासाठी जे लागेल ते मदत आम्ही करायला तयार आहोत. धन्यवाद. खूपच छान. राष्ट्रीय स्तरावरती ही टुर्नामेंट व्हावी असं काकांनी सांगितलंय, तर नक्कीच वी लुक फॉरवर्ड टू इट. ओव्हर टू दी कमेंट्री बॉक्स. थँक्यू मॅम. आपण जात आहोत नरेश ढोमे सरांच्या सुमधुर आवाजातून समालोचनाकडे. थँक्यू मामा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. अविनाश रामगुडेला आपण पाहिलं, डावा पाय म्हणजे त्याचा उजवा पाय त्याने पुढे टाकला आणि बॅट पॅड एकत्र आणलं, हलकीशी कट घेतली बॅटनं, बॅकफूट पॉईंटला अडवला गेला चेंडू, तिथून मिळतायत 1 धाव. 65 धावांचं टार्गेट. मला वाटतं 8 षटकांची लढत बघितली तर फारसं मोठं नसावं. मात्र टर्फ विकेट आपण बघितली, इथे गोलंदाजीची स्ट्रेंथ बघितली तर निश्चित एशिका 11 ओवी फिनकॉफला सुद्धा घाम गाळावा लागेल या मॅचमध्ये. जबरदस्त मॅच आहे. एशिका 11 ओवी फिनकॉफ अगेन्स्ट दीपक दादा प्रतिष्ठान. यस, फुल टॉस होता, लोअर फुल टॉस. तिथे ड्राईव्ह केला चेंडूला मिड ऑफला, मात्र क्षेत्ररक्षकाकडून हलकीशी चूक होईल, तिथून 1 धाव प्राप्त होईल. मामा माझ्या समवेत जोडलेले आहेत. निश्चित प्रकारे बारामती आणि परिसरातून मामा बिलॉंग करतात, मात्र टेनिस क्रिकेटचा खूप चांगला अभ्यास, भाषेवरती प्रभुत्व आणि खूप चांगलं समालोचन. त्यांचं समालोचन ऐकताना समाधी लागते, म्हणजे आपण म्हणतो ना लागली ब्रह्मानंदी टाळी. तर मजा येणार आहे. आज दिवसभरामध्ये मामा आहेत आपल्याबरोबर. पहिल्या षटकाचा मला वाटतं खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 11 धावा. तुषार रणदिवे, अविनाश रामगुडे ही जोडी मैदानामध्ये खेळते. तर पाहायचंय दीपक दादा प्रतिष्ठान या 2 फलंदाजांना रोखण्यासाठी कोणती रणनीती आणणार आहेत. मामा, 65 धावा, 48 चेंडू, कसं कॉम्पिटिशन होईल? खरं तर हा एक खूप तगडा मुकाबला होईल असं मला व्यक्तिगत वाटते, कारण सगळेच खेळाडू हे दिग्गज आहेत. आणि आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये मोईननं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती, एक चेंडू त्याचा वगळला तर 5 चेंडूवर जबरदस्त प्रभाव त्याचा होता. आणि त्यामुळं
पुणे तिथे काय उणं, NB ट्रॉफीने वाजवले क्रिकेटचे खणखणीत नाणं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. अभिजित नलावडे यांच्याकडून ही कमेंट आपल्या ट्रॉफीसाठी आली आहे, स्पर्धेसाठी आली आहे. सबंध देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज हा चषक बघितला जातोय. भलेही इंटरनॅशनल पातळीवर आज सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे, पण हा मुकाबला त्या मुकाबल्यापेक्षा काही कमी नाही हे नियोजन सांगतंय. आणि मला वाटतंय सर की हा सामना एक अत्यंत मोठा सामना होईल. कदाचित शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला सामना बघायला मिळेल. निश्चित टेनिस क्रिकेट खरं तर स्ट्रीट क्रिकेट, रस्त्यावरती खेळलं जाणारं क्रिकेट आज स्टेडियमवरती आलं. स्ट्रीट टू स्टेडियम हा प्रवास तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळू शकतो आणि त्यामुळं अनेकांना आकर्षण आहे टेनिस क्रिकेटचं. संतोष लष्करचा हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळला, वाईडिश मिड ऑन तिथे तयार, अडवतो चेंडू तुषार रणदिवेला, मात्र इथे धावा मिळणार नाहीत. 11 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 65 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. ओवी फिनकॉफ, इशिका 11 तुषार रणदिवे फलंदाजीसाठी. वा, हलकासा पुढे निघाला, लॉफ्ट केला चेंडूला, कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक अमित अडवतोय. 1 धाव प्राप्त होऊ शकते तुषारला आणि धावफलकावरती पुढे 12 धावा. आणि हे पाहणं फार रंजक ठरतं. ज्यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं त्यावेळी क्षेत्ररक्षकांचा अचूक अंदाज येणं गरजेचं असतं. तो अंदाज घेतला जातो ज्यावेळी फलंदाजांकडून, त्यावेळी त्याला यश मिळतं. आपण बघितलं की दुसरी धाव होणार नाही, त्यानं हेरलं आणि आरामात 1 धाव घेतली, कारण कुठली जोखीम पत्करायची नाही हे त्यानं ठरवलेलं मनाशी. कॉम्बिनेशन खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटमध्ये. अविनाश रामगुडे, तुषार रणदिवे. खरं तर तुषार रणदिवेची खूप जर्नी अविनाश रामगुडेला माहिती आहे. त्याच्या अंडर्स तो खेळलाय, तिथेच तो डेव्हलप झालाय आणि आज दोघं जण एकाच मॅच इनिंगमध्ये, एकाच टीममध्ये, एकाच डावामध्ये सलामी करतायत. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केला, चेंडूला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे अडवतो. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो 13 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. 13 धावा. सन्माननीय निलेशदादा भिंताडे यांचं खरं तर कौतुक करावं लागेल, त्यांना धन्यवाद द्यावे लागेल की पुणे टेनिस क्रिकेटला खूप मोठी उंची त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. सर, मी आता त्याच विषयावर येणार होतो की खूप छोटी गोष्टींचा बारकावा या ठिकाणी आयोजन करताना बघितलेला आहे. तो आल्याला मला आज जाणवला. आपण अनेक मॅचेस करतो, आपण बोलत राहू त्यावेळेस दरम्यान मैदानावर फार मोठी हालचाल घडते. जबरदस्त डाईव्ह मारून, सूर मारून घेतलेला जेल आणि अविनाश तुषार बाद. दादा गायकवाड यष्ट्यांच्या पाठीमाग ज्यावेळेस कॅच हवेमध्ये होता, मी सुद्धा असं एक्सपेक्ट केलं नव्हतं की दादा गायकवाड चेंडूच्या खाली येईल, पण ज्या पद्धतीने तो आला, त्याने हलकीशी डाईव्ह मारली आणि चेंडू हातामध्ये घेतला. अप्रतिम कॅच होता. विशेष म्हणजे तुषार रणदिवे हा नेहमी धोकादायक ठरणारा फलंदाज इथे मात्र खूप लवकर बाद झाला, स्वस्तात बाद झाला. मोठा धक्का असेल इशिका 11 ओवी फिनकॉफला. उजेष्टीच्या बाहेर चेंडू होता, तुषारनं त्यावर प्रहार करायचं ठरवलं. तो पुढे सरसावत आला, पण चेंडू हलकासा स्विंग झाला, त्यानं टोला वेध घेतला आणि चेंडू टोला लागल्या कारणानं तो हवेमध्ये उडाला. दादानं कुठलीच चूक केली नाही, सूर मारला आणि चांगला झेल घेतलेला. नवीन फलंदाज दशरथ गवळी मैदानामध्ये दाखल होतोय. येरवडा गावाला बिलॉंग करतो. खरं तर येरवडामध्ये देखील खूप चांगले क्रिकेटचे खेळाडू पुढे आलेले आहेत आणि तिथूनच येरवडावरून आलेला हा खेळाडू आहे. सातत्याने चांगल्या टुर्नामेंट्स तिथे लोकल होतात आणि त्यामुळंच असे चांगले खेळाडू टेनिस क्रिकेटला मिळतात. दशरथ गवळी स्ट्राईक एंडवरती संतोष लष्करचा सामना करेल. इथे पायचा एक बाउन्सर होता, आपट बार म्हणू शकतो आपण, आणि निर्धाव चेंडू ठरेल. फलकावरती अगदीच धावा आहेत त्या 13. लेदर बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सर टाकायचं म्हटलं की तो साधारणतः तुम्हाला 18 ते 24 फुटामध्ये टाकावा लागतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सर टाकायचा असेल ना तुम्हाला, तर तो 12 ते 15 फुटामध्ये टाकावा लागतो. तर हा फरक आहे आणि संतोष लष्कर तसा दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला गोलंदाज आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस खाली राहिला. थोडासा लेंथ बॉल म्हणता येईल, गुड लेंथवरती टाकल्यामुळे चेंडू खाली राहतो. इथे एक पुन्हा निर्धाव चेंडू. दुसरं षटक अप्रतिम आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये संतोष लष्करनं तुषार रणदिवेला बाद करताना केवळ 2 धावा. मला वाटतं हे दीपक दादा प्रतिष्ठानचं कमबॅक आहे. नक्कीच कमबॅक आहे सर, कारण टर्फ विकेट इथं आहे आणि आता मुकाबला बरोबरीकडे जाताना दिसतोय. बघतोय आपण 2 षटकात 13 धावा झाल्या. 65 धावा कमी आहेत असं वाटत असताना आता मात्र जे रिक्वायर्ड रन आहेत
ते मात्र आता चॅलेंजिंग ठरू पाहतात. कारण आता इथून पुढे तुम्हाला पाहिजे असतील 52 धावा, 13 धावा झालेल्या आहेत आणि षटका असतील 6, म्हणजे 36 चेंडू 52 धावा. हे वाटतं तितकं सोपं नाही. याचा अर्थ मी जे भाकीत केलं की शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगणार. नादखुळा ट्रॉफी आजपर्यंत अशी स्पर्धा झाली नाही आणि होणारही नाही. ज्ञानेश्वर काळे यांच्याकडून हा रिप्लाय आलेला आहे. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर काळे. अशी रिप्लाय देत राहा. पुण्याचं, महाराष्ट्राचं क्रिकेट मोठं करत राहा. ही एनबी ट्रॉफी दिवसेंदिवस मोठी होत राहणार. निश्चित इथे एक चांगली संकल्पना आहे की मी tenniscricket.inच्या टेक्निशियनना मनापासून धन्यवाद देईल. चांगलं प्रक्षेपण आहे आणि त्याबरोबर काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून ते करतायत. प्रेक्षकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया असतात जे यूट्यूबवरून सामन्याचा आस्वाद घेत असतात आणि तुम्ही स्क्रीनवरती त्या प्रतिक्रिया डिस्प्ले करतायत. तर ही एक चांगली गोष्ट आहे. खेळाडू प्रेक्षकांना सुद्धा निश्चित चांगला फील येईल त्यामुळं आणि अधिकाधिक प्रेक्षक आपल्याशी ऑनलाईन जोडले जातील. याच गोष्टीवर आपण बोलत होतो की जे आयोजन केलेले आहे ते अप्रतिम आहे. म्हणजे इथं जी स्क्रीन आहे आपल्यासाठी सोयीची अवेलेबल असणं, सेपरेट तिकडे ट्रॉफीज आपल्याला दिसत आहेत, खेळाडूंच्या खाण्यापिण्याची सोय आहे आणि खास करून जे आपले गेस्ट येतात त्यामध्ये आपले महत्त्वाचे मान्यवर असतील, स्पॉन्सर्स असतील. धावबाचा धोका हो 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 टळलेला आहे आणि त्यांच्या स्वागताची स्वतंत्र व्यवस्था केली आहे जेणेकरून कॉमेंट्री करताना कुठलाही डिस्टर्बन्स नाही. आणि स्वतः आयोजकांनी येऊन सांगितलंय की मॅच आणि तुम्ही ही इन्व्हॉल्वमेंट आम्हाला 100% दिसली पाहिजे. त्यामुळे बाकी मैदानाच्या बाहेर काय घडतं यापेक्षा मैदानामध्ये होणारा सामना हा सबंध देशामध्ये, जगामध्ये बघितला जातोय आणि म्हणून हे प्रेक्षेपण अप्रतिम होतं आहे. त्यामुळे जे नियोजनामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्या टीम्सना हॅट्स ऑफ. मोईन बागवान बारामतीचा हा गोलंदाज महाराष्ट्र रणजी 30 स्क्वॉडमध्ये देखील आपण बघितला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं बारामतीच्या क्रिकेटसाठी मोठं योगदान देतोय आणि एनबी ट्रॉफीमध्ये आज तो दीपक दादा प्रतिष्ठानमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर बारामतीच्या खेळाडूंनी एनबी ट्रॉफीच्या ऑप्शनवरती मोहर उमटवली असं मी म्हणेल. अनेक खेळाडू वेगवेगळ्या संघांमध्ये तुम्हाला दिसतील जे बारामतीला बिलॉंग करतात. यावेळी मोठी किनार, बाहेरची कड, मोईन बागवानचा बाहेर जाणारा चेंडू आणि छेड काढायचा प्रयत्न केला अविनाश रामगुडेनं. दादा गायकवाडच्या हातामध्ये सोपा झेल. अगदी सर. मोईन बागवान हा अत्यंत आकर्षक खेळाडू आहे. त्याची जर स्टाईल बघितली, त्याच्यामध्ये असलेलं जर क्रिकेट जे आहे ते बघितलं तर बारामतीचा हा स्टार खेळाडू आहे. आणि तुम्ही जो उल्लेख केला होता की बारामतीच्या खेळाडूंना मोहर उमटवली ऑक्शनमध्ये, त्याचं कारणच आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे बारामतीचं स्टेडियम आहे नावाजलेलं गाजलेलं, जिथं पुण्यातल्या सगळ्या खेळाडूंना सातत्यानं खेळायला वाटतं स्पर्धांमध्ये, ते टर्फ विकेट आहे. आणि म्हणून टर्फ विकेटचा अनुभव त्या खेळाडूंकडे आहे. हे एक मला वाटतं मोठी जमेची बाजू ऑक्शनमध्ये त्यांची बघितली गेली असावी. त्याचा परिणाम या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिसणार, ती छाप तुम्हाला या स्पर्धेमध्ये दिसणार. आणि मोईन बागवान एक अत्यंत स्टायलिश गोलंदाज आहे, एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला क्रिकेटर आहे आणि त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये वारंवार त्याला खूप मोठ्या संधी मिळालेल्या आहेत. अनेक ठिकाणची दरवाजे ठोठावून तो आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित पुन्हा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण त्याला बघू शकतो, असा हा मोईन बागवान. निश्चित पहिल्यांदाच PTPL मध्ये मी मोईन बागवानला बघितलं होतं. विशेष म्हणजे गोलंदाजीची सगळी धुरा त्याच्याकडे होती आणि तो खूप छोटा होता, कदाचित 17-18 वर्षाचा असेल आणि तिथून पुढं सातत्यानं इम्प्रूव्हमेंट मला मोईन बागवानमध्ये बघायला मिळाली. आज देखील पहिलं षटक थोडंसं शांत खेळलं होतं अविनाश रामगुडे, तुषार रणदिवेनं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस दुसऱ्या गोलंदाजाचा सपोर्ट मिळतो, संतोष लष्करनं चांगलं षटक टाकल्यानंतर पुन्हा एकदा इथे अविनाश रामगुडेला बाद करण्यात यश मिळालं ते मोईन बागवानला. धावफलकावर ते बघायचे 15 2 गड्याच्या मोबदल्यात. फुल लेनचा चेंडू यावेळेस फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं चेंडूवरती पोहोचेल, मात्र आपण बघू शकतो मयूरच्या हातातून चेंडू सुटला. दूरवरून संतोष कव्हर करेल, त्यापूर्वीच 2 धावा प्राप्त होत आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक देखील पुढे पोहोचेल. 17 2 गड्याच्या मोबदल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. पहिलाच धाव घेताना त्यांनी एकमेकांना कॉल केला होता की दुसरी धाव आपल्याला घ्यायची आहे. गोलंदाज क्षेत्ररक्षकाला दडपणाखाली आणायचंय. मयूर दडपणाखाली आला, दुसरी धाव द्यायची नाही या प्रयत्नामध्ये तिसरी धाव देऊन बसला. 3 धावा इथे प्राप्त होतील. खरं तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज नवीन आहे, दशरथ गवळे आणि राहुल. वाह वाह वाह, काय देखना शॉट आहे. षटकार. खरं तर मोईनचा अत्यंत खराब चेंडू म्हणावा लागेल. ओव्हरपिच चेंडू सरळ स्लॉटमध्ये दिला
स्टँड अँड डिलिव्हर आपण जे म्हणतो त्या पद्धतीचं काम त्याला बाकी राहिलं आणि त्यामुळं पुढ्यात आलेला चेंडू त्यानं भिरकावून दिला. एक मोठा फटका बसतोय या 6 धावांच्या रूपानं दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला, कारण 6 धावा मोठा फरक निर्माण करतायत. खरं तर गरज होती इथे मोठ्या फटक्यांची, कारण संतोष लष्कर आणि मोईनचे काही चेंडू अत्यंत प्रभावी ठरले होते. इथे परत एकदा मोईन दशरथसाठी हलकेसा उडवला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण तिथे स्लिप मध्ये, चेंडू डीप थर्ड मॅनची मारेशा फोडून चिरून तोडून 4 रन. यावेळी चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मोईनने. या अगोदरचा चेंडू पुढ्यामध्ये दिला होता, नंतरचा चेंडू गुडलेस स्पॉटवर उसळी घेणारा टाकला, पण त्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी ढिलाई झाली, कुचराई झाली, त्याचा परिणाम 4 धावा मोजावे लागतात. 2 खराब चेंडू 10 धावा मोबदल्यात येतात. पहिल्यांदा षटकाची सुरुवात खूप चांगली केली. पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकले होते मोईननं, परंतु त्यानंतर आपण पाहिले पुढच्या एका खराब क्षेत्ररक्षण झालं मयूरकडून, तिथे 3 धावा, पुढे षटकार आणि पुढे चौकार, तर षटकाचं समीकरण देखील खराब झालं. आणि ही जी ऊन सावलीचा खेळ आहे तो सामन्यामध्ये पुढे सुरू राहणार आहे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय, तर धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 28 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं इथे इशिका 11 ओवी फिनकॉफ संघानं आघाडी घेतली होती, 11 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर दीपक दादा प्रतिष्ठाननं संतोष लष्करनं चांगली गोलंदाजी करून कमबॅक केलं होतं. एक विकेट सुद्धा मिळाली होती. मोईन बागवाननं विकेट घेतली जरूर, मात्र षटक एंड करताना थोडासा तो महागडा ठरला. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येतोय इशिका 11 ओवी फिनकॉफ. षटक क्रमांक 4 यावेळी सुरू होणार आहे. संतोष लष्करला आक्रमणावरती कायम ठेवलंय. हा बारामतीचा अटॅक आहे पहिल्या 4 षटकांमध्ये, आणि पाहायचा हा अटॅक संघाला कसा लाभदायी ठरतोय. संतोष इज ऑन मार्क. शेरू लोहार येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, हलकीशी दिशा दिली, पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तयार, अडवतो चेंडू. आपण बघू शकतो शेरू लोहारकडं खरं तर व्हेरी फास्ट ग्रोईंग बॅट्समन आहे तो. खूप कमी वेळामध्ये त्यानं स्वतःला सिद्ध केलं. टेनिस क्रिकेटमध्ये त्यानं स्वतःचं स्थान मिळवलं आणि आज तो काय कमालीचा खेळतो. मी पाहतो अनेक प्रीमियर लीगमध्ये ऑप्शन्समध्ये शेरू लोहार घसघशीत रकमा घेतो. विशेष म्हणजे फलंदाजीमध्ये अशी सफाईदार फलंदाजी करतो की सातत्यानं संघाला विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवतो. पाहिजे आज काय कमाल करेल. त्याच्या बाजूला दशरथ गवळी आहे, ऑन स्ट्राईक, सामना करेल संतोषचा. वाह, सुंदर फटका, शांत डोक्यानं, थंड डोक्याने दोन्ही फलंदाज खेळतात. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण स्टार्ट चांगला मिळालाय आणि त्यामुळे इथे अजून थोडा वेळ पुढे घेऊन गेला तर विजय अगदी दृष्टिक्षेपात येऊ शकतो. नक्कीच सर, खूप सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे दोघांकडून, दशरथ आणि राहुलकडून. ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती, 2 षटकानंतर 13 धावा होत्या, एक मोठं षटक आलं मोईनचं 15 धावांचं, आणि मग आता सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. एकेरी दुहेरी धावा घेत मोठी पार्टनरशिपच्या दिशेनं प्रयत्न चालू आहे. यस, ही एक चांगली गोष्ट आहे. तसं दशरथ आणि शेरू हे आक्रमक खेळाडू आहे, म्हणजे खूप चांगले फटकेबाजी त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे शॉट इम्प्रोवाइज करतात ते. परंतु आज त्यांनी जी स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे, विशेषतः संतोष लष्करच्या अगेन्स्ट, ती निश्चित आपण म्हणतो ना कौतुकास पात्र आहे. तारीफ ए काबिल आहे असं म्हणतो आपण, आणि तसाच प्रकारचा खेळ दोघांचा सुरू आहे. वा, पुढे आला होता इथे मोठा शॉटच्या प्रयत्नात होता दशरथ, मात्र बाउन्सर होता हा संतोष लष्करचा निर्धाव चेंडू. धावफलकावरती 31 धावा. षटक 4 सुरू आहे आणि 2 गडी गमावले. सलामीची जोडी जरी बाद झालेली असेल तरी धावफलक मात्र चांगला टोटल दाखवतोय. इथं 1 बाउन्सचा फायदा उठवताना संतोष आपल्याला दिसतोय. विकेट देखील खूप चांगली आहे इथे, आणि त्यामुळे जो बाउन्स मिळतोय विकेटवरती थोडंसं हलकंसं गवत आहे, त्याचा फायदा गोलंदाज घेऊ शकतात. एक बाउन्सर जो टाकायचा आहे तो निश्चित टाकायचा आहे. आणि मी बघतो की इतरपेक्षा बारामतीच्या खेळाडूंना टर्फवरती खेळायचा अनुभव आहे, त्यामुळे षटकामध्ये एक बाउन्सर तो टाकतातच ते, आणि त्यांना तो सराव आहे. इथे सुद्धा 4ही षटकामध्ये आम्ही पाहिले की एक बाउन्सर टाकलेला आहे. मोईनने टाकलाय आणि संतोषने टाकलाय. यावेळेस भरकटला उजव्याच्या बराचसा बाहेर चेंडू, वाईडची घोषणा. यावेळी एक्स्ट्रा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये संतोष लष्करच्या हातामधून चेंडू बाहेर जातो, वाईड जातोय. वेग देण्याचा प्रयत्न केला, बाउन्स देखील करायचा हेतू होता त्यामागे, आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतोय, वाईड चेंडू. या षटकामध्ये पुन्हा दीपक दादा प्रतिष्ठाननं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3-4 धावा. इथे मोठा फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे खाली. ओ हो हो, ड्रॉप होईल कॅच.
खरं तर हा कॅच होणं महत्वाचं होतं. इथे त्यानं सेव्ह करायचा प्रयत्न केला. तुम्ही झेल घेण्याच्या प्रयत्नात असायला पाहिजे होतं. झेल घेणं थोडंसं कठीण होतं. फटका बसला त्यावेळी असं वाटलं की हा षटकाराच्या दिशेने जातोय, पण षटकाराच्या जवळ रोखण्याचा प्रयत्न होता. झेल घेण्याचा अगदी 6 इंच 1 फूट आत प्रयत्न झाला. चेंडू हातावर आलेला आणि थोडंसं जजमेंट चुकल्यामुळे कदाचित झेल सुटतोय, पण नक्कीच काही धावा संघासाठी सेव्ह केल्या. आपण म्हणतो हा चान्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे, पण तिथं अपयश आलं. झेल मात्र सुटतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा हलकासा बदल होतोय. आता समालोचनासाठी हिंदीतून नावाजलेलं नाव प्रशांत आदवडे आणि त्यांची साथ देतील नरेश ढोमे सर. 4 षटकांचा खेळ संपेल. 31 धावांची अजून गरज आहे. 24 चेंडूमध्ये 34 प्राप्त झाल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इशिका 11 ओव्ही फिनकॉप संघाला. राहुल लोहार आता शेरू लोहार आणि दशरथ गवळी ही जोडी मैदानामध्ये खेळते. दशरथनं खूप चांगली फलंदाजी यापूर्वी केलेली. 8 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याचबरोबर 3 चेंडूमध्ये 5 धावा देत चांगली साथ देते. तर खरं तर या दोघांची बॅटिंग बघितली तर प्रशांत सर असं जाणवेल की योग्य चेंडूची निवड करतात. ते वाट बघतात चेंडूची, एकेरी दुहेरी काढतात आणि एखादा चांगला चेंडू मिळाला तर त्याच्यावरती 6 घेतात. मला वाटतं 48-65 हे समीकरण अत्यंत योग्य है. हाँ, बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से दोनों बल्लेबाज मैदान के अंदर संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छी तकनीक है, उसके साथ अच्छा टेम्परामेंट इनके पास, और फिलहाल ये मैच अभी भी बना हुआ है. दीपक दादा प्रतिष्ठान बनाम इशिका 11, ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. एनबी ट्रॉफी फेस्टिवल टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 आज तीसरे दिन का खेल आप देख रहे हैं और बहुत अच्छा टेलीकास्ट tenniscricket.in के माध्यम से संतोष नानेकर और उनकी टीम बहुत अच्छा काम कर रही है. अब जाकर समीकरण की तरफ जाएंगे क्योंकि इस ओवर की बात करें तो 5वें ओवर का खेल मैदान के अंदर शुरू होता बा. MS धोनी पैवेलियन से गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार है और स्ट्राइकर रन पर बल्लेबाज राहुल लोहार, शेरू लोहार ऑन स्ट्राइक. फील्डिंग की बात करते तो फ्लाइंग स्टेप गली पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद. फुल टॉस गेंद पनिश किया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. 6 रनों के लिए गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. सुधीर साबळे एक चांगला गोलंदाज आहे. आपण बघतोय त्याने खूप चांगली कामगिरी यापूर्वी केलेली आहे, त्यामुळेच त्याला दीपकदादा प्रतिष्ठानमध्ये स्थान मिळाले. पण यॉर्क टाकण्याच्या प्रयत्नात जो लेग स्टंपवरती फुल टॉस पडला त्याचा फायदा तुम्ही बघितलं शेरू लोहारने काय घेतला. शेरू लोहार खरं तर वाट बघत होतो. त्याचं नाव शेरू, तो सावज टप्प्यात येण्याची वाट बघत असतो आणि सावज एकदा टप्प्यात आलं की त्याच्यावरती कशी झडप घालतो हे तुम्ही बघितले. आता ह्या फटक्याबरोबर 6 धावा मिळत आहेत. कमालीचा शॉट होता. नरेश शेर जो है वो शिकार करता है तो कभी भी आवाज़ नहीं करता, मतलब वो खामोशी से अपना शिकार करता है. एक निश्चित सूचना म्हणण्यापेक्षा खुश खबर आहे सगळ्या उपस्थित क्रीडा रसिकांसाठी. इथे संघ मालकांसाठी बक्षीस आहेत, खेळाडूंसाठी बक्षीस आहे आणि इथे मॅच बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहे. बक्षीस असं आहे की आपण इथे आल्यानंतर स्टँडमध्ये बसलेला असला तर तिथे आमचा रिप्रेझेंटेटिव्ह येईल. तो तुम्हाला एक चीट देईल, त्याच्यावरती तुमचं नाव टाका आणि ती चीट पुन्हा रिप्रेझेंटेटिव्हकडे द्या. संध्याकाळी आपण काय करणार आहोत की दिवसभरात 3 वेळा आपण लकी चीट्स त्यातून घेणार आहोत ड्रॉ केल्यानंतर, आणि जे लकी प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी एक NB ट्रॉफीची अत्यंत दर्जेदार कॅप मिळणार आहे. इस वक्त दूसरा स्ट्रोक बहुत बल्ले के बीचों बीच आता हुआ शानदार तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. 2 in a row मैग्निफिसेंट बैटिंग बाय शेरू लोहार. खरं तर ही स्ट्रॅटेजी असते, आपण बघू शकतो एखाद्या फलंदाजाची. यावेळेस नवीन गोलंदाज समोर आल्यानंतर त्याच्यावरती जर पहिले 2 फटके टाकले तर तो पुढे कॉन्फिडन्स त्याचा कमी होऊ शकतो आणि पुढे त्याची गोलंदाजी खेळणं सोपं होऊ शकतं. आणि तेच बघितलं आम्ही इथं. सुधीर साबळेला दोन्ही चेंडू सीमारेषेबाहेर फेकून दिलेत. यावेळेस मिड विकेटला शेरूचा अगदी शानदार शॉट होता आणि 6 धावांसाठी सीमारेषेबाहेर. सुधीर साबले प्रमुख गेंदबाज है, इनको थोड़ी बेहतर गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि 4 ओवर तक अच्छा सफर है गेंदबाजों का. अब पिछले 2 गेंदों पर प्रेशर रिलीज होता बा. ये अच्छी गेंद बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से सेंसिबल क्रिकेट है.
नरेश सर 2 छक्के आए, उसके बाद में सिंगल लिया, मतलब बुद्धिमानी वाली क्रिकेट मैदान के अंदर शुरू की तरफ से हो रही है। आक्रमण और संयम बहुत अच्छा दिखाते हुए ज्या मैदान। वेगानं तो टेनिस क्रिकेटमध्ये पुढे येतोय, खरं तर या सेन्सिबल या गोष्टी त्याच्याकडे आहेत. मोठे फटके आहेत, त्याचबरोबर तो शांतपणे चेंडूची वाट बघू शकतो, निवड करू शकतो फटक्यासाठी. त्यामुळंच तो आज फास्ट ग्रोईंग मी त्याला म्हटलो, तर त्यासाठीच म्हटलो, आणि तो आज कमालीचा खेळतोय. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हल्के से गेंद को पॉइंट की तरफ खेलते हुए 1 रन मिलेगा। और दोनों बल्लेबाज दशरथ गौली और राहुल लोहार दोनों ठंडे दिमाग के साथ खेल रहे। संदेश पार्थिव को आप देख रहे हैं, इनके चेहरे पर मुस्कुराहट है। जो इन्होंने सपना देखा था पुण्य नगरी में एक बहुत अच्छा टूर्नामेंट हम लेके आएंगे, तो संदेश जी आपका सपना साकार हो रहा है। सारे लोग सराहना कर रहे हैं, बिल्कुल हम बात नहीं कर रहे हैं, जो ये टूर्नामेंट देख रहे हैं ना वो बातें कर रहे हैं। बहुत खूबसूरती के सकारात्मक स्ट्रोक ऑन साइड पर, खिलाड़ी या बाउंड्री पे तैनात और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। बढ़िया क्रिकेट, प्रेशर बिल्कुल इस वक्त सुधीर साबले के ऊपर है। आपने सही कहा कि बहुत अच्छे गेंदबाज है, लेकिन पहले 2 गेंदों पर शानदार तरीके से खास करके बल्लेबाजी हुई है। कृष्णा सातपुते ऑन स्क्रीन। रन संख्या 50, 2 विकेट के नुकसान पर। ओहो, उड़ाया तारामंडल में, पंख लगा के गेंद बाउंड्री लाइन के बाहर बिल्कुल जाएगी। पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। मॅचचं समीकरण संपून टाकलं या षटकामध्ये. सुधीर साबळेला लय मिळूच दिली नाही. एक ही स्ट्रॅटेजी असते. आपण पाहिलं होतं की सचिन तेंडुलकर शोएब अख्तर समोर आल्यानंतर क्रीजच्या थोडं पुढे उभे राहायचा. त्याला कारण असतं की त्याच्यावरती एक मेंटली थोडासा प्रेशर क्रिएट करायचा असतो, आणि असं बऱ्याच वेळा अनेक खेळाडू अशा काही प्रकारच्या वेगळ्या आयडियाज वापरत असतात. विशेष म्हणजे जर सुरुवातीलाच तुम्ही एखाद्या गोलंदाजावरती चांगला अटॅक केला, एखादा चांगल्या चेंडूवरती जर चांगला शॉट आला, तर पुढे जाऊन त्याची गोलंदाजी थोडीशी खराब होऊ शकते, आणि सुधीर साबळेच्या बाबतीत तेच झालं. खरं तर मॅच सोपी होती. संतोष लष्करनं बरेच प्रयत्न केले मॅचमध्ये आणण्याचे, मात्र या षटकाबरोबर मला वाटतंय इथे दीपकदादा प्रतिष्ठान खूप मागे आहे. इशिका 11 ओवी फिनकॉर्प संघानं इथे विजयी घोडदौड आता सुरू केलेली आहे. कालीचरण इंगोले काय म्हणतायत, काय ते नियोजन, काय ते मैदान, वाह काय ते समालोचन, सर्व कसं एकदम ओके. थँक्यू. इस वक्त गैप में गेंद जाते हुए बिल्कुल 2 रन लेने का मौका मिलेगा। क्या तीसरे के लिए वापस आएंगे? तो पिछला ओवर जिसमें कि 22 रन आए, साबले बहुत महंगे साबित हुए। शानदार बल्लेबाजी राहुल लोहार और एक तरफ दशरथ गौली द्वारा, पर दोनों के बीच अच्छी साझेदारी पनप रही। 58, 2 विकेट के नुकसान पर। 6वां ओवर प्रगति पर है और इस वक्त इशिका 11 का जो पलड़ा है वो बिल्कुल भारी, अपने जीत की तरफ अग्रसर होते हुए गेंदबाजी करने के लिए अमोल पवार आए हैं। पकड़ने के बाद बिल्कुल उछाल था, ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे। और नरेश जी, इस मैदान पर, इस सतह पर बाउंसर बहुत इफेक्टिव साबित हो रहा है। निश्चित, ज्यावेळेस तुम्ही टर्फवरती खेळता, हलकसं गवत असेल पिचवरती, तर बाउन्स होणारच आहे चेंडू, त्याचा फायदा घेत आहेत गोलंदाज. पण मी तुम्हालाच एक प्रश्न विचारेल की इथून दीपकदादा प्रतिष्ठानला किती संधी आहे, किंवा ती संधी कशी अचीव करू शकतात? विकेट बहुत बड़ा फैक्टर है। 15 गेंदों का खेल है, 7 रनों की जरूरत है और शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। दशरथ गौली 16 रन बना के बैक टू द पेबलन जाते हुए, जिन्होंने 12 गेंदों का सामना किया था विकेट के लिए। देखिए क्या हुआ था, बैकफुट में जाके खेलने का प्रयास जरूर किया था, गति का इस्तेमाल करना चाहते थे, और जहाँ तक करीब गेंद थी, बल्ले के बहुत करीब, बिल्कुल स्टिकर की तरफ थी, तो इसलिए वो बाहरी किनार लगा, गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। निश्चित, एखादा पिक्चर ज्यावेळेस हिट होत असतो ना, त्यावेळेस प्रत्येकाचा रोल महत्त्वाचा असतो, आणि जो रोल आपल्याला मिळालाय त्या रोलमध्ये जर प्रत्येकाने परफेक्ट काम केलं तर मूवी सुपर हिट होते. इथे सुद्धा मी बघतोय इशिका 11 ओवी फिनकॉर्प संघामध्ये प्रत्येकाने रोल चांगला, स्टार्ट चांगला येणं गरजेचं. तुषार रणदिवे, अविनाश रामगुडेने 2 षटकामध्ये चांगला स्टार्ट दिला होता. तिथं तुषार बाद झाल्यानंतर शेरू आणि दशरथ या दोघांनी खूप चांगली भागीदारी केली. गरज असेल तिथं थांबले, अटॅक जिथं होता तिथं केला, आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलंय. ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई वैसे कोई संपर्क नहीं है। अच्छी गेंदबाजी इस ओवर में पवार द्वारा, क्योंकि प्रेशर है, ज़्यादा बैंक बैलेंस आपके पास नहीं है, और अभी 58 3 विकेट के नुकसान पर है। विपक्षी टीम की बात करें तो इशिका 11 जीत की दहलीज पर है। बैकफुट जाके बाहर के ऐसे गेंद को खेलते हुए अच्छी तरह से टाइमिंग तो नहीं कर पाए, गेंदबाज ने गेंद को उठाया, 1 रन का इजाफा, रन संख्या 59 3 विकेट के नुकसान पर।
ये मुकाबला जीतने के लिए केवल 6 रनों की जरूरत है इशिका 11 ओबी टीम को। तो बहुत ही अच्छा प्रदर्शन इनके पास। देखिए शेरू लोहार, तुषार नंदेबे, नेहाल तुस्मत, पप्पू रामगुड़े, ये दिग्गज खिलाड़ी हैं। और एक तरफ देखिए तो कृष्णा सातपुते, अशोक गायकवाड़, सुधीर सापले, युवराज जैसे खिलाड़ी हैं। लेकिन एक तुलना जरूर करेंगे जो इसकी चर्चा बिल्कुल करेंगे। नरेश डोमे सर हमारे साथ जुड़े हुए, बिल्कुल वो एक बार गुप्तगू यहाँ भी जारी रहेगा। शेरू लोहारची बॅटिंग तुम्ही बघा, 8 चेंडू 26 धावा आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की शेरू लोहार सुरुवातीला शांत खेळला, मध्ये 2-3 शॉट चांगले खेळले. 9 बॉल 27, जवळपास 300चा स्ट्राईक रेट आहे. पण असं वाटलं नाही की त्याने कधी हा 300 धावा काढला. म्हणजे गोलंदाजांना सुद्धा असं कळलं नाही की आपला खिसा कधी कापला गेलेला आहे. आता इतका शिताफीने एखादा निष्णात खिसे कापू जसा तुमचा भरलेला खिसा काढून घेऊन जातो ना, मला वाटते आज शेरू लोहारची तशी फलंदाजी होती. वाह, समीर काळे यांनी प्रशांत आदवडे सरांचं भरपूर कौतुक केलेलं आहे. ओघवत्या शब्दातील सुंदर समालोचन, अगदी मनापासून सांगतो, इंटरनॅशनल सामन्याचा फील येतोय. काँग्रेट्स, अभिनंदन प्रशांत सर. शुक्रिया समीर. बीच मैदान पर अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला चल रहा है. 60 रन 3 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल है, 5 रनों की जरूरत है. और शेरू लोहार ने आज क्या सेंसिबल बल्लेबाजी, क्या बुद्धिमानी वाली क्रिकेट खेली है. इसलिए देखिए प्रेशर दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर है. एनबी ट्रॉफी 2022 एक सबसे बड़ा त्योहार इस मंच पर आप देख रहे हैं. शानदार आयोजन इस पूरी प्रतियोगिता का और सब लोग सराहना कर रहे हैं. फील्डिंग की बात करें तो फिलहाल दीपक दादा प्रतिष्ठान के ऊपर जो प्रेशर है, इनके पास बहुत अच्छे खिलाड़ी हैं. तालमेल बनाने की जरूरत है. जैसे कि जो पहली इनिंग चल रही थी, संतोष लश्कर को थोड़ा लेट उनको भेजा गया था, थोड़ा ऊपर भेजने की जरूरत है. 60 रन 3 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुधीर साबले. बाउंसर पर अच्छा स्ट्रोक, बढ़िया बल्लेबाजी का बल्लेबाज द्वारा. अभी जोखिम उठाने की जरूरत नहीं है शेरू लोहार को. स्ट्राइक रोटेट करना है और तीसरे अंपर की तरफ जा रहे हैं. क्या यहाँ बल्लेबाज ने गलती की वो देखा जाएगा. निश्चित आपण बघत असतो की रन घेण्यासाठी तो पुढे आला, मागे थ्रो येत होता, तो मागे गेला, पण बॅट त्याने वरून लँड केलेली, जी घसरत न्यायला पाहिजे. लँड क्रिसच्या पलीकडं अलीकडं व्हायला पाहिजे आणि मग त्याने घसरत न्यायला पाहिजे, तो लवकर पोहोचतो. पण आपण सौरव गांगुलीला सुद्धा असं खूप वेळा बाद होताना बघितलं होतं. मला तेच बघायचं की आता लँड होते की नाही बॅट. आणि निश्चित तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला प्रतीक्षित आहे. अतिशय सुंदर tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेची सगळी क्षणचित्रे कव्हर केली जात आहेत. कॅमेरावर अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळेच या स्पर्धेची उंची अधिक पटीने वाढते. नरेश सर, 10 कैमरेज का इस्तेमाल हुआ है और ये एक बार फिर करीबी मामला है, बहुत करीबी मामला. दूसरे एंगल से देख रहे हैं 10 कैमरेज का इस्तेमाल, अलग अलग एंगल यहाँ चेक होते हुए. और क्या नज़ारा ये, क्या ये करीबी मामला, बिल्कुल करीबी मामला है. तीसरे एम्पर बिजी होते हुए और अब तीसरे एम्पर का इशारा किया गया. देखने वाली बात है, करीबी मामला बल्लेबाज के लिए बिल्कुल लग रहा है कि खतरे की घंटी बज रही है. आपण जी चर्चा करत होतो की बॅट लँड होणं आणि ती स्लाइड करत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही वरून बॉल टेकवत असाल तर निश्चित प्रकारे अशा प्रकारचे रिस्क येऊ शकतात. बघायचं इथे निर्णय तर अतिशय अवघड आहे तिसऱ्या पंचांसाठी सुद्धा, पण कॅमेरावर अतिशय सुंदर आहे, त्यामुळे त्यांनाही तो निर्णय घेणं सोपं ठरेल. आणि या अर्थातच निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा येतोय. अभी भी डिसीजन पेंडिंग है, लेकिन ये देखिए जब बॉल हाथ में आया हुआ है, खास करके विकेट कीपर के, उसके बाद इन्होंने बहुत अच्छा काम किया. बल्लेबाज आउट. और एक तरफ लोहार बहुत अच्छी बल्लेबाजी करते तो दूसरी तरफ से अजिंक्य को मौका था. अब ज़्यादा रन आपको बनाने नहीं थे, लेकिन विकेट के ऊपर खड़े रहते, क्योंकि जब आप प्रीमियर लीग खेल रहे, अलग अलग गांव से खिलाड़ी आते हैं, अलग अलग शहर से खिलाड़ी जब आते हैं, तो तालमेल बनाना बहुत जरूरी होता है, खास करके प्रीमियर लीग में. निश्चित आता बाद झाला. अजिंक्य वाडकर हा खेळाडू खरं तर ग्रामीण भागातून येतो. खेड शिवापूर जवळ ससेवाडी हे त्याचं गाव आहे आणि खूपच ग्रामीण भागातून येत आज शहरात मध्ये तो एनबी ट्रॉफीमध्ये खेळतोय. त्याचं स्किल आहे. निश्चित इथे त्याला फारशी संधी मिळाली नाही, पण गुणवत्ता मोठी या खेळाडूमध्ये. भविष्यामध्ये तो देखील पुणे टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व करेल. जाऊ शकतो परत एकदा मैदानामध्ये, जिथे केवळ 4 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 4 धावा. मानव उंबरठ्यावरती उभा आहेत विजयाच्या, तो म्हणजे ओवी फिनकॉप इशिका 11. बिल्कुल सही. इस वक्त जीत की सुगंध आ रही है, लेकिन बीच में विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया रही है. सुधीर साबले पहले ओवर में 22 रन आए थे, इस ओवर में बिल्कुल सिंगल आता हुआ. आराम से खेल रहे शॉर्ट मिड विकेट का खिलाड़ी, बिल्कुल दायरे के अंदर सही किया है. कोशिश कर रहे हैं
शोल्डर डाउन नहीं है, अच्छी बात है क्योंकि 4 रन आपको बचाने हैं। तो फील्डर, एक्स्ट्रा कवर और मिड विकेट का जो खिलाड़ी है वो दायरे के अंदर वो थोड़ा सा आगे लेके आए हैं, कैचिंग पोजीशन पर भी है और यहाँ सिंगल भी बचाना चाहते हैं। तो अच्छी रणनीति मैं समझ सकता हूँ सुधीर साबले और कप्तान द्वारा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खेल दिया, लेकिन जो शॉर्ट मिड विकेट का खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बिल्कुल मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए। जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। सुधीर साबले ने या ठिकाणी निलेश अण्णा ढमढेरे, पुणे अर्बन बँकचे अध्यक्ष व उद्योजक यांचं आगमन झालेलं आहे। एनबी ट्रॉफीज तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत। खरं तर 3 धावांची गरज आहे इथे भैया आता. ढमढेरे एनबी ट्रॉफी तर्फे हर्ष स्वागत। मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. खरं तर भैया ढमढेरे प्रशांत सर, युवा नेते। इथे बघायचे थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूनं. पंचांकडे हलकासा प्रश्न आहे, मात्र उत्तर फलंदाजांना क्षेत्ररक्षकांना माहिती आहे, त्यामुळे अपीलमध्ये तेवढा जोर नव्हता. पण एक गोष्ट अशी की जाता जाता एक्सपेरिमेंट इथे चांगले करावेत. पहिलीच दोन्ही संघांची अजून काही मॅचेस दोन्ही संघांना खेळायच्यात. शेवटचे काही चेंडू असतील त्या चेंडूमध्ये काही एक्सपेरिमेंट करून पुढच्या लढतींसाठी तयार राहावं लागेल ते दीपक दादा प्रतिष्ठानना. आणि इथे पाहायचंय विजयावरती शिक्कामोर्तब केव्हा करतोय, कारण फक्त औपचारिकता बाकी आता या मॅच मध्ये. मात्र 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 63 4 विकेट के नुकसान पर सुधीर साबले गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर खेलना चाहते थे, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद, गेंद के नीचे अच्छी गेंदबाजी सुधीर साबले के पास भी काबिलियत बिल्कुल है। और अब 5वें विकेट का पतन। गणेश बैक टू द पेपलिन। खाली खाली कशाला म्हणलं मी इकडे खरं तर सुधीर साबळेचं पहिलं षटक हे प्रचंड महागडं होतं. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याला इतके मोठे तडाखे दिले विशेषतः शेरू लोहारनं की त्यामुळं इथे ओवी फिनकॉफ संघ सामन्यामध्ये आला आणि दीपक दादा प्रतिष्ठान सामन्यातून बाहेर गेला. निश्चित त्यांनी प्रयत्न केलेत, पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे चांगलं आहे की तुमचा संघ आज एका अडचणीत जातोय, परंतु प्रचंड अडचणीमध्ये असताना देखील दीपक दादा प्रतिष्ठाननं ज्या प्रकारची व्यूहरचना ठेवलेली आहे, अजूनही ते मॅच सोडायला तयार नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जोपर्यंत पराभूत होत नाही, जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत लढत राहा आणि ही लढाई अशी सुरू राहणार आहे. बिल्कुल आपने सही कहा, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है दीपक दादा प्रतिष्ठान द्वारा। बैकफुट जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज काले, लेकिन गेंद और बल्ले के बीच समकर कर तेज रफ्तार की गेंद थी साबले द्वारा। बढ़िया गेंदबाजी इस ओवर में। 7 ओवर का खेल समाप्त हुआ 63 5 विकेट के नुकसान पर। आपके पास बैंक बैलेंस नहीं है, लेकिन लड़ने का जज्बा और जुनून है। जब लॉकडाउन चल रहा था तब एक बार फिर वही समस्या थी, उस वक्त भी हमारी सांसें जिंदा रखने के लिए लड़ना था। उसी तरह से मैदान के अंदर अब सारे खिलाड़ी लड़ रहे हैं, ये अच्छे संकेत है। मैं समझ सकता हूँ यहाँ पलड़ा बिल्कुल बाहरी है इसी का 11 का, लेकिन दीपक दादा प्रतिष्ठान के कप्तान और उनके खिलाड़ियों की भी प्रशंसा करनी चाहिए। निश्चित तुम्ही कोरोनाचं उदाहरण दिलं. खरं तर कोरोना पॅन्डेमिक सुरू झाला, सगळेजण थोडेसे खुश होते, एक असा उत्सव साजरा करत होते आणि मग लक्षात आलं की अजून पॅन्डेमिक किती वाढेल लक्षात नाही. जवळपासची जी पुंजी होती ती बऱ्यापैकी खर्च झाली होती आणि मग काय करायचं, मग बचत सुरू झाली, मग काय करता येईल का, मग जसं 1-1 रुपया खर्च करताना विचार करायला लागला माणूस. मला वाटतं तशी परिस्थिती इथे झालेली आता की सुरुवातीला बऱ्याचशा काही षटकांमध्ये खूप धावा खर्च केल्या आणि शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे धावा वाचवल्यात, आता मॅच मात्र एका चांगल्या मोडवरती आहे. 6 चेंडू 2 धावा. मला वाटतं इथे अजून काही चमत्कार घडू शकतो. क्रिकेट में बहुत कुछ आना अभी भी बाकी है। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर खेलते हुए मिस टाइम स्ट्रोक था, गेंद में बॉडी लाइन की तरफ आ रही, लॉन्ग ऑन की तरफ। शेरू लोहार ने आज प्रभावित किया, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। नाही, शेरू आज डोक्यावरती बर्फाचा खडा म्हणतं मी म्हणणार नाही, तो जणू काय एक्सिमोच्या प्रदेशातूनच आला इथे ग्राउंडवरती आणि इतका थंड डोक्याने खेळतोय. सुंदर सुंदर खेळ आज शेरू लोहार. 100 पैकी 100 मार्क. ये शॉट अच्छा नहीं है, गेंद को रीड करने की जरूरत है। टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था और मन बना के खेलने की कोशिश बल्लेबाज की तरफ से, और अब जाकर भी 4 गेंदें हैं। जीतने के लिए 1 रन की जरूरत है। टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर और गेंद को फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलना चाहते थे, गेंद के ऊपर निगाहें नहीं थी। अब बहुत अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा। आकाश काले बिल्कुल इस वक्त स्ट्राइक रेट पर है। 4 गेंदों का खेल और 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अमित राऊत गोलंदाज आहे, खूप मोठा अनुभव अमित राऊत काय आणि लढाऊ खेळाडू, लढवय्या खेळाडू अमित राऊत. त्यामुळे मजा येणार या मॅच मध्ये. आकाश काळे नवीन आहे, काय अटॅक होईल बघायचं इथे.
इस गेंद को ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाएगी, आकाश काले की तरफ से ये शानदार चौका। इसी के साथ एक रन की जरूरत थी। गेंद को ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से कैप में खेलते हुए और 68 रन बने हैं स्कोरबोर्ड पर। आप देखें तो ये 8वां ओवर था जिसमें यह मुकाबला समाप्त हुआ। आकाश काले के 4 रन, राहुल लोहार ने बनाए 32 रन 12 गेंदों का सामना करते हुए। शानदार बल्लेबाज इशिका 11 ओबीबा फिनकॉप टीम के लिए। तो हेमंत खैरे, सूरज बागटे इशिका 11 टीम के ओनर है, दीपक दत्ता प्रतिष्ठान, महेंद्र महात्र इनकी टीम है। और अब जाकर देखते हैं किस तरह से आज बल्लेबाजी हुई है, पहली पारी और दूसरी पारी में क्या कहानी चली है, किस तरह से ये मुकाबला आगे बढ़ गया। तो अब हमारे मंच पर जितने महानुभाव बैठे हुए हैं, एनबी ट्रॉफी में आपका हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। महेंद्र महात्रे जो दीपक दत्ता प्रतिष्ठान टीम के ओनर और इशिका 11 ओबी बैप, इनको अब हेमंत खैरे बहुत कुछ। और ये एक बार डिसिप्लिन देखिए, जीत का स्वाद इशिका 11 ओबी ने चक लिया। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आज शेरू लोहार द्वारा। कृष्णा सातपति 25 रन बनाए 15 गेंदों का सामना करते। मयूर करणे ने बनाए 11 रन, संतोष लश्कर 7, सचिन गायकवाड़ 5। दूसरी तरफ राहुल लोहार की बात करें, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रहा, 30 रन बनाए 12 गेंदों का सामना करते। दशरथ ने बनाए 16 और यहाँ एक साझेदारी बनी थी। तुषार रंदे 11 और आकाश काले 4। निहाल तुस्मत बिल्कुल